हे देखील आपल्याला पाहावं लागणार आहे. एका बाजूला आयकॉन म्हणून अक्षय तावरे इन ॲक्शन आपण पाहणार आहोत, तर अय्यूब शेख दुसऱ्या बाजूला असणार आहेत. टॉस जिंकला कल्याण यादव आणि वीरा मोर्या शिवडेरी स्ट्रायकर्स लोणी संगमनेर या संघाने आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नामदार चषक लोणी प्रीमियर लीग अतिशय चित्तथरारक सामने या स्पर्धेमध्ये आपल्याला निश्चितच बघायला मिळत आहेत. या स्पर्धेची सुरुवातच काल पहिला सामना सुपर ओव्हरमध्ये गेला होता आणि आता आज देखील आपण बघितलं तर या अगोदरच्या मॅचमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत आपल्याला सामना जाताना बघायला मिळाला. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं मनापासून स्वागत. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. सलामीचे दोन फलंदाज, एका बाजूला राहुरी फॅक्टरी या गावाला बिलॉंग करणारे महेश मुंडे अर्थात विकी मुंडे बॅटिंगसाठी आहेत, तर त्यांच्या जोडीला संघाचे संघनायक आपल्याला इथे अनिकेत काळे मला वाटतं बॅटिंगला आलेले आहेत. नाही, आसिफ खतीब अनिकेतच्या हातामध्ये बॅट. मला वाटतं समोरच्या टीममध्ये बॅटिंग करतायत की काय. आसिफ खतीब आणि विकी मुंडे हे दोन आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, तर पहिलं षटक घेऊन गोलंदाजी करण्याकरिता अय्यूब शेख पहिलं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये सज्ज होताना पाहायला मिळतील. 8 षटकांची लढत आहे. प्रेक्षकांची देखील मोठी उपस्थिती, प्रेक्षकांची देखील प्रचंड रेलचेल. सर्वांचं मनापासून स्वागत. मॅचला देखील सुरुवात होते. पहिला चेंडू इथे अय्यूब शेख टाकण्यासाठी सज्ज होत आहेत, तर समोर राहुरी फॅक्टरी या गावातील एक ख्यातनाम खेळाडू म्हणजेच विकी मुंडे अर्थात विकी मुंडे स्ट्रायकर यांकडे, ज्यांनी एक मॅन ऑफ द मॅच सुद्धा आज मिळवली आहे. फुलर लेंथवरचा बॉल, बॅटची बाहेरची कड या चेंडूने घेतली होती. ड्रायव्हिंग लेंथवरचा बॉल होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. ऑफस्टमच्या थोडासा बाहेर ठेवलाय. चांगली लाईन अय्यूब शेख यांच्या माध्यमातून गोलंदाजीमध्ये अय्यूबने प्रभाव टाकलाय. आज मागच्याही मॅचमध्ये आपण बघितलं चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून बघायला मिळाली आणि आज या मॅचमध्ये देखील त्यांच्याकडून त्याच पद्धतीने गोलंदाजी होणार का, आज गोलंदाजीमध्ये ते प्रावीण्य दाखवणार का, या मॅचमध्ये ते बघणं गरजेचं आहे. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न केला होता, यशस्वी झालेले नाहीयेत. हा चेंडू निर्धाव विकेट घोषित केला जातोय. पहिले 2 चेंडू चांगल्या डब्यावर. मागच्या सामन्यामध्ये विकी मुंडे थोडेसे निराश करताना पाहायला मिळाले. मागच्या सामन्यामध्ये लवकर बाद झाले होते, परंतु या मॅचमध्ये त्यांच्यावर देखील नजरा राहणार आहेत. आसिफ खतीब यांच्यावर सुद्धा आज नजरा राहणार आहेत. अय्यूब शेख पहिलं षटक घेऊन आलेत. प्रतिस्पर्धी संघातील एक प्रमुख गोलंदाज पहिलं षटक हाताळत असताना यावेळेस समोर उडवण्याचा प्रयत्न. फटका मिस टाइम आहे. युवराज बॉलच्या खाली आणि आज युवराज गुंजाळ फ्रेम मध्ये आणि इथे देखील एक जबरदस्त कॅच कॅरी केलाय. मिड ऑफ वरून धावत आले होते आणि बॉलवरची नजर शेवटपर्यंत हटू दिली नाही आणि विकी मुंडे या सामन्यामध्ये सुद्धा शून्यावर माघारी परतताना निराश, हताश आणि हतबल होऊन मैदान सोडताना आपल्याला पाहायला मिळत आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता, मिस टाइम स्ट्रोक राहिला आणि तिकडे फलंदाज बाधून परतताना आपल्याला बघायला मिळतील. बघू शकतो आपण ड्रायव्हिंग लेंथवरचा बॉल, इलिव्हेशन जास्त मिळालं. मिड ऑफ वरून युवराज धावत आले बॉलवर. खूप चांगला कॅच तिकडे कॅरी केला आणि पहिला धक्का, पहिला फलंदाज विकी मुंडेंच्या रूपामध्ये बाजून परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. अय्यूब शेख यांच्या खात्यामध्ये यश आलंय. चांगली लाईन अँड लेंथ, विशेष म्हणजे विकी मुंडेच्या विरुद्ध एक ट्रॅप बनवला होता. ऑफस्टमच्या बाहेर गोलंदाजी त्यांच्या विरुद्ध करण्यात आली. एक एक्स्ट्रा कव्हर सुद्धा त्यांच्यासाठी ठेवण्यात आला होता आणि ड्रायव्हिंग लेंथवर गोलंदाजी सातत्याने राहिली. पहिलाच बॉल तुम्ही बघितला तर ड्राईव्ह करण्याच्या नादात बॅटची एज सुद्धा घेतली होती. ते बाद झाले आणि त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर या गावातील नितीन फुलपगार बॅटिंगसाठी. फुलटॉस बॉल होता, थोडीशी दिशा खराब आहे. पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा दिलाय. यष्टीरक्षकाकडून थोडीशी चूक, त्याचा फायदा फलंदाजांना होतोय. व्हाईट+1 एकूण 2 धावा इकडे पूर्ण केल्या जाणार आहेत. 2 धावांच्या मदतीने धावफलकाला देखील सुरुवात होते. 1-2 अशी धावसंख्या धावफलकावर. प्रयत्न प्रत्येक खेळाडूला इकडे करावे लागतील कारण ही मॅच महत्त्वाची आहे. या मॅचमध्ये जिंकावंच लागेल कारण इथे जिंकल्यानंतर तुम्हाला सुपर 8 मध्ये जाण्याची एक नामी संधी आहे. त्यामुळे या मॅचमध्ये आता कोण कोणावरती भारी पडेल ते देखील बघणं महत्त्वाचं आहे. अय्यूब शेख गोलंदाजी करण्यासाठी तयार होत आहेत. फुलर लेंथवर बॉल होता. मिड विकेटमध्ये बॉलला खेळलं. क्षेत्ररक्षक डीपमध्ये बॉलवर येत आहेत. थोडंसं फंबल तिथे पाहायला मिळालं. त्याचा फायदा इकडे फलंदाजांना होतो. 1-2 मध्ये कन्व्हर्ट करण्यामध्ये यशस्वी राहिले. 2 धावांच्या मदतीने धावफलकावर जर आपण नजर टाकली तर 4 धावा धावफलकावरती बनवल्या गेलेल्या आहेत. मोठ्या बक्षिसांची रक्कम असलेली क्रिकेटची स्पर्धा. आज जर आपण बघितलं तर या स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकाकरिता 2 लाख रुपयांचं पारितोषिक ठेवण्यात आलंय. संघमालकाला अल्टो कार या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आली आहे. दुसऱ्या क्रमांकासाठी 1 लाख आणि संघमालकाला युनिकॉर्न बाईक या स्पर्धेमध्ये दिली जाणार आहे. बॉल हवेत आहे आणि तिकडे फिल्डर मात्र थोडेसे दूर राहिले. प्रयत्न मात्र खूप चांगला पाहायला मिळतोय. बॉल थांबणार नाही. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा
चौकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व थोडंसं खराब क्षेत्ररक्षण तिकडे बघायला मिळालं. पुढेच टाकला होता हा बॉल. खूप चांगला चेंडू होता. बॅटची टॉपेज घेतली, वरच्या भागाला बॉल लागला. त्यानंतर प्रयत्न देखील फिल्डरने केले, परंतु त्यांच्यापासून बॉल थोडासा दूर पडला. जर बॉल शरीराला स्पर्श झाला असता तर मग कदाचित चौकार तिथे वाचला असता. मिड विकेटमध्ये बॉल चाललाय. फिल्डर अल्ताफ येत आहेत. बॉलवर एक धाव पूर्ण केली जाणार आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण होतोय आणि पहिल्या ओव्हर नंतर पायरन्स क्रिकेट क्लब लोणी 1 बाद 9 धावा. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण झाला आणि पहिल्या ओव्हर नंतर 9 धावा धावफलकावर. पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघितलं तर एक महत्त्वाची विकेट सुद्धा आली. विकी मुंडे शून्यावर बाद झाले पहिल्या ओव्हरमध्ये. एक चौकार सुद्धा पहिल्या ओव्हरमध्ये येत असताना आपल्याला बघायला मिळाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावर 9 धावा बनवल्या गेलेल्या आहेत. लकी ड्रॉची थोडीच कुपन शिल्लक राहिली आहेत. ज्यांना कुणाला खरेदी करायची असतील त्यांनी मुख्य मंचावरून आयोजक कमिटीचे आमचे सदस्य वैष्णव कुमार तिथे आहेत, त्यांच्याकडून कुपन आपण खरेदी करू शकता. त्यामुळे थोडेच कुपन राहिलेत. या मॅच नंतर आपण लकी ड्रॉ काढणार आहोत आणि भाग्यवान विजेत्याला एक स्पोर्ट सायकल आज इथे दिली जाणार आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण झाला आणि पहिल्या ओव्हर नंतर धावा फलकावर 9 धावा आपल्याला बघायला मिळत आहेत. नामदार चषक लोणी प्रीमियर लीग एक भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला इकडे पाहायला मिळते. निश्चितच षटक क्रमांक 2ला देखील आता सुरुवात होईल. तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये आपण जर बघितलं तर थोडासा खेळ थांबतोय. आमच्या आयोजक कमिटीच्या सदस्यांना विनंती राहील आपण मैदानाच्या आतमध्ये झाडं घेऊन जायचंय. माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील, मित्र परिवार लोणी खुर्द, शरद भाऊ आहेर पाटील, योगेश भाऊ बंटी सर आहेर पाटील, सुशांत आहेर पाटील आणि गणेशजी आहेर पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं केलेलं अतिशय सुंदर आणि अतिशय प्रभावी आयोजन आपल्या सर्वांना इकडे बघायला मिळत आहे. संघ मालकांसाठी, खेळाडूंसाठी आणि त्याचबरोबर आपण जर बघितलं तर प्रेक्षकांसाठी सुद्धा भरपूर बक्षीस या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आलेली आहेत. आणि विशेष म्हणजे या स्पर्धेमध्ये आपण पाहू शकता पहिल्या क्रमांकासाठी तब्बल 2 लाख रुपयांचं पारितोषिक आपल्याला आहे आणि संघ मालकाला अल्लोकार या स्पर्धेमध्ये दिली जाणार आहे. माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या वतीने पारितोषिक आपल्याला मिळालंय. दुसऱ्या क्रमांकासाठी 1 लाख रुपयांचं पारितोषिक आणि संघ मालकाला युनिकॉर्न बाईक या स्पर्धेमध्ये दिली जाणार आहे. माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील, मित्र परिवार लोणी खुर्द यांच्या वतीने पारितोषिक आपल्याला मिळालंय. तिसऱ्या क्रमांकासाठी 71,000 आणि संघ मालकाला टीव्हीएस स्पोर्ट बाईक या स्पर्धेमध्ये दिली जाणार आहे. आणि ते पारितोषिक सुद्धा माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील, मित्र परिवार लोणी खुर्द यांच्या वतीने दिले जाणार आहे. चतुर्थ क्रमांकासाठी 51,000 आणि संघ मालकाला टीव्हीएस बाईक या स्पर्धेमध्ये दिली जाईल. महेश भाऊ वाघे पाटील, माजी उपसरपंच पिंपरी निर्मळ यांच्या वतीने पारितोषिक आपल्याला स्पर्धेमध्ये मिळालेलं आहे. दररोज लकी ड्रॉसाठी एक स्पोर्ट सायकल सुद्धा आहे आणि शेवटच्या दिवशी एक इलेक्ट्रिक बाईक सुद्धा आपण देणार आहोत. थोडीच कुपन शिल्लक राहिली आहेत. ज्यांना कुणाला खरेदी करायची असतील त्यांनी मुख्य मंचावरून आमचे आयोजक कमिटीचे सदस्य तिथे आहेत, त्यांच्याकडून ते कुपन खरेदी करा. हा पहिली इनिंग संपेपर्यंतच कुपनची विक्री सुरू राहणार आहे. त्याच्यानंतर कुपनची विक्री बंद होणार आहे. तुमच्याकडे आता फक्त 7 ओव्हर आहेत. त्या 7 ओव्हरपर्यंतच तुम्हाला कुपन खरेदी करता येतील. थोडेच कुपन राहिलेत. ज्यांना कुणाला खरेदी करायचे असतील त्यांनी खरेदी करा. सिन्नरवरून आमचे सुदामभाऊ बोडके या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. महात्मा फुले प्रीमियर लीग सिन्नर या स्पर्धेचे मुख्य आयोजक, त्यांचं सुद्धा मनापासून स्वागत या स्पर्धेच्या निमित्ताने असणार आहे. तर मित्रांनो, आपण चर्चा करत होतो या स्पर्धेमध्ये 7S लाईव्हचं सुद्धा खूप चांगलं टेलिकास्ट, प्रेक्षकांची देखील मोठी गर्दी या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याला बघायला मिळते. विशेष म्हणजे एकूण 12 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि अनेकांचं योगदान आपल्याला स्पर्धेमध्ये बघायला मिळतंय. या स्पर्धेमध्ये चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक माजी उपसरपंच पिंपरी निर्मळ सन्माननीय महेशजी वाघे पाटील यांच्या वतीने आपल्याला मिळालेलं आहे. त्याचबरोबर यूट्यूब लाईव्हचं सौजन्य ज्यांनी आपल्याला क्रीडा स्पर्धेसाठी दिलं, ग्रामपंचायत सदस्य लोणी खुर्द आणि भूपती बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सर्वेसर्वा शरद भाऊ आहेर पाटील यांच्या वतीने आपल्याला स्पर्धेच्या निमित्ताने यूट्यूब लाईव्ह सौजन्य मिळालेलं आहे.
त्याचबरोबर या स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांनी आपल्याला सर्वोत्कृष्ट फलंदाजसाठी सौजन्य दिलं रोहितजी ब्राह्मणे यांचं सुद्धा मनापासून धन्यवाद. बेस्ट बॉलरसाठी स्वप्नीलजी वरपे पाटील यांनी आपल्याला पुरस्कार या स्पर्धेमध्ये दिलाय. बेस्ट फिल्डरसाठी गणेश वॉच लोणी बुद्रुकचे सरोजजी साबळे पाटील यांच्या वतीने आपल्याला पारितोषिक मिळालंय. उत्कृष्ट स्थानिक खेळाडूसाठी बाळासाहेब मेहेर सर यांनी आपल्याला पुरस्कार या स्पर्धेमध्ये दिलाय. ड्रिंक्स ब्रेकसाठी एबी टर्फ स्पोर्ट्स अकॅडमी लोणीचे प्रोप्रायटर आनंदजी असावा आणि प्रमोदजी बिहाणी यांच्या वतीने आपल्याला पारितोषिक या स्पर्धेमध्ये मिळालंय. मॅन ऑफ द सिरीजसाठी सुधीर आहेर पाटील संचालक प्रवरा सहकारी बँक यांच्या वतीने पारितोषिक मिळालेलं आहे. त्याचबरोबर पाणी जार सौजन्य श्रीराम विखे पाटील, मुख्य ट्रॉफी सौजन्य स्वप्नील मुसळे पाटील आणि गोरक्ष लोखंडे आणि बाउंड्री रोपसाठी विजूभाऊ गोडसे पाटील, रामभाऊ जाधव पाटील यांचं अनमोल सहकार्य या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. जाऊयात परत एकदा मॅचच्या दिशेने. सर्वांचं स्वागत आणि ओव्हर नंबर 2ला देखील सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल अल्ताफ शेख बॉलिंगसाठी. यावेळेस पहिलाच बॉल आसिफ खतीब यांच्या रडार मध्ये बॉल आलाय. काल दानिश खतीब, आज आसिफ खतीब. षटकार. फटका असा द्वादार, हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार. फुलर लेंथ वर बॉल मिळाला. स्लॉट मध्येच बॉल होता, रडार मध्येच बॉल मिळाला आणि तिकडे मला वाटतंय निलेश काळे आहेत का, निलेश काळे यांनी बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल पकडलाय. किती हातामध्ये पकडलाय? 2 हातामध्ये, म्हणजे 200 रुपये. निलेश भाऊ काळे, आपण या. कैलासवासी बाबासाहेब गोपीनाथ आहेर पाटील यांच्या स्मरणार्थ सुशांत आहेर पाटील यांच्या वतीने आपल्यासाठी 200 रुपये. फुलर लेंथवरचा बॉल हलक्याने ढकललाय. सेन्सेशनल आसिफ आपल्याला इकडे बघायला मिळाले. थोडंसं चातुर्याचं क्रिकेट, थोडंसं इंटेलिजंट क्रिकेट त्यांनी आपल्याला या ठिकाणी दाखवलंय. आमच्या संगमनेरवरून निलेश भाऊ आले, त्यांनी एक चांगला झेल बाउंड्री लाईनच्या बाहेर पकडला. त्यांच्यासाठी 200 रुपयांचा पुरस्कार या ठिकाणी दिला जाणार. 17 धावा धावफलकावर अल्ताफ शेख षटक क्रमांक 2 करण्यासाठी आले. 2 चेंडूंमध्ये 8 धावा त्यांनी आतापर्यंत खर्च केल्या. पहिल्या बॉलवर षटकार त्यांच्या विरुद्ध आला, परंतु आता पुनरागमन येणाऱ्या 4 चेंडूंमध्ये त्यांना करावं लागेल. आसिफ खतीब स्ट्रायकर एंडकडे. वाईट यॉर्करचा प्रयत्न केला होता. लोपर फुल टॉस चेंडू बनवत त्याला फक्त दिशा दिली. एक्स्ट्रा कव्हरवरून सुहास खोळे बॉलवर येत आहेत. एक धाव तिकडे पूर्ण होत असताना आपल्याला बघायला मिळालं. 100 मदतीने धावा फलकावर धावा 18. 8 ओव्हरची मॅच आहे. हा देखील लोणीचा एक वेगळा पॅटर्न आपल्याला यावर्षी बघायला मिळाला. हे देखील या स्पर्धेचं एक वेगळं वैशिष्ट्य राहिलंय. प्रत्येक सामना 8 षटकांचा इथे खेळवला जातोय. प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे, हाच उद्देश. आणि 8 ओव्हरच्या मॅचमध्ये आपण जर बघितलं ना, तर प्रत्येकाला कमबॅक करण्याची संधी असते. ते मागच्या सामन्यामध्ये सुद्धा आपण बघितलं. 102चं टार्गेट होतं, 104 बनवल्या. त्या मॅचमध्ये तब्बल 206 धावा झाल्यात. आता या मॅचमध्ये काही होऊ शकतं, कारण दोन्ही संघांचा विचार जर केला तर एक मॅच जिंकलेत आणि एक मॅच पराभूत झालेले आहेत. रिव्हर्स अटेम्प्ट केला जातोय. बॉल वेगात चाललाय, अगदी घरंगळत बॉल सीमारेषा ओलांडतोय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे सुद्धा जातोय. चौकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका, हा मारला चौकार. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ भोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकता. रिव्हर्स अटेम्प्ट हा ट्रेडमार्क स्ट्रोक आहे नितीन फुलपगार यांचा. आपल्या दत्तनगरच्या एक गाव एक संघामध्ये देखील सातत्यानं खूप चांगलं प्रदर्शन ते करत आलेत. मोठा फटका खेळण्याचा इरादा होता. बॅटरी बॉलमध्ये कनेक्शन प्रॉपर झालेलं नाहीये. फिल्डर बॉलवर येत आहेत. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न अनिकेतने केला होता. आता बघूयात काय निर्णय तिकडे असणार आहे. तिसऱ्या पंचांची मदत, 200 रुपयांचा पुरस्कार निलेश काळे यांना दिला जातोय. वैष्णव कुमार त्रिभुवन यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार इकडे निलेश काळे यांना दिला गेलेला आहे. वेगवेगळ्या वैशिष्ट्यांनी खरं तरी क्रिकेटची स्पर्धा नटली आहे. आपल्या सर्वांना निश्चितच माहिती आहे. प्रेक्षकांसाठी भरघोस बक्षीस आहे, संघ मालकांसाठी सुद्धा भरघोस बक्षीस आहेत. खूप दिवसानंतर लोणीकरांना दिवस रात्र क्रिकेटचा थरार सुद्धा पाहायला मिळतोय. 8 ओव्हरच्या मॅचेस हे देखील प्रमुख वैशिष्ट्य या स्पर्धेमध्ये. 10 कॅमेऱ्यांच्या साहाय्याने या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट 7S लाईव्हच्या माध्यमातून होत आहे. अनेक तारे सितारे महाराष्ट्रातून लोणीमध्ये आलेले आहेत आणि त्यांचा खेळ सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. चित्तथरारक सामने, रंगतदार सामने हे या स्पर्धेचं प्रमुख वैशिष्ट्य राहिलेलं आहे. आणि दिवस रात्र क्रिकेटची स्पर्धा आहे, त्यामुळे प्रेक्षकांची सुद्धा मोठी गर्दी आपल्याला या स्पर्धेच्या निमित्ताने पाहायला मिळते. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं स्वागत. बघूयात आता काय घडलंय तिकडे. तिसरे पंच संतोषजी भालेराव सर चेक करतायत आणि आपल्यापर्यंत ते निर्णय देणार आहेत. फलंदाज आपल्या घरात सुरक्षित पोहोचलेत का? अनिकेत काळेचं कौतुक करावं लागेल. चांगला थ्रो त्याने केला होता.
यष्ट्यांच्या पाठीमागे बॉलला खूप वेगात उचललं आणि खूप चांगला थ्रो तिकडे पाहायला मिळाला. 22 धावा धावफलकावर एक खेळाडू माघारी परतल्यानंतर चेक केलं जात आहे. निर्णय महत्वाचा आहे. दोन संघ एकमेकांच्या विरुद्ध उभे राहिलेत. एका बाजूला कल्याण यादव, वीरा मोरया, शिवनेरी स्ट्रायकर्स लोणी संगमनेर, तर पायरन्स क्रिकेट क्लब लोणी. कल्याण यादव, राम शिंदे दाजी, ओंकार तेड खेलकर, नवराजजी पानसरे, जगन पवार, सुशील पारासूर आणि सागर वरपे यांचा संघ आपल्याला कल्याण यादव, वीरा मोरया, शिवनेरी स्ट्रायकर्स लोणी संगमनेर, तर पायरन्स क्रिकेट क्लब लोणी ही टीम आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या बाजूला पाहायला मिळते. लोणी आणि संगमनेरचे संघमालक आपल्याला निश्चितच गोलंदाजी करणाऱ्या संघामध्ये पाहायला मिळत आहेत. कल्याणभाऊ यादव असतील, आमचे राम शिंदे दाजी असतील, ओंकारजी तेडखेलकर, त्याचबरोबर आमचे नवनाथभाऊ पानसरे संगमनेर, जगनजी पवार, सुशील पारासूर, सागर वरपे चिकणी संगमनेर आणि सर्वाधिक टू व्हीलर बाईक संघमालक म्हणून घरी नेणारे सागर वरपे. निर्णय आलेला आहे नॉट आउट, फलंदाज नाबाद आहेत. बघू शकतो आपण ही दृश्य आपल्याला दाखवली जात आहेत. नितीन फुलपगार आपल्या घरामध्ये सुरक्षित पोहोचलेत. एक धाव पूर्ण करण्यात आली आहे आणि धावत संख्या 1 ने पुढे जाते. धावा फलकावर 23 धावा, 99 चौकार, 91 षटकार आतापर्यंत या स्पर्धेमध्ये खेळले गेलेले आहेत. मागच्या सामन्यामध्ये भरपूर षटकार आलेत. 23 धावा, एक फलंदाज माघारी परतल्यानंतर ओव्हर नंबर 2 साठी गोलंदाज अल्ताफ शेख पुढच्या एकदा तयार होताना पाहायला मिळतील. स्ट्रायकर एंडकडे फलंदाज नितीन, नॉन स्ट्रायकर एंडला नासिफ खतीब ज्यांनी 16 धावा आतापर्यंत बनवल्यात ते आपल्याला स्ट्रायकर एंडकडे बघायला मिळतात. एक बाद 23 धावा गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाज अल्ताफ, त्यांच्या विरुद्ध आसिफ. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, फटका थोडासा मिसटाईम राहिला. नोमॅन्स एरियामध्ये चेंडू लँड होतोय. एक धाव मात्र तिकडे पूर्ण केली जाणार आहे. 1च्या मदतीने धाव फलक पुढे जात आहे. 2 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. 2 ओव्हर नंतर 1 बाद 24. अठ्ठावीस मिनिटांचा अजूनही वेळ बाकी आहे तुमच्याकडे. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. 2 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. 2 ओव्हर नंतर 24 धावा, एक फलंदाज माघारी परतल्यानंतर गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज युवराज गुंजाळ यांच्या हातामध्ये बॉल देण्यात आलाय. संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी या गावाचे सुपुत्र आहेत. एक चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत आणि तेच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्यासाठी पाहायला मिळतात. फलंदाजीमध्ये तर आपला प्रभाव कोल्हेवाडीच्या युवराजने टाकलाय. आता गोलंदाजीमध्ये पाहायचं आहे युवराज कशा पद्धतीने गोलंदाजी करतायत. तिसरं षटक घेऊन ते येत आहेत. निश्चितच मला वाटतंय बॅटिंग पॉवर प्ले सुद्धा इथे असणार आहे. 3 खेळाडू इनफिल्डच्या बाहेर. निश्चितच पंचांनी सुद्धा तो इशारा आपल्याला दिलाय. मुख्य मंचावरून आपण बघू शकतो अनेक मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. नवनाथ हडवळे सुद्धा आहेत. मला वाटतं तिसगावरून आलेत का? काल इथे खेळले, आज तिसगावला खेळले आणि परत लोणी गाठली. युवराज बॉलिंगसाठी तयार होत आहे. चांगला स्ट्रोक यावेळेस मिड विकेट मध्ये उडवलाय बॉल आणि गोलंदाज युवराजच्या विरुद्ध आक्रमण करण्यात आलंय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. फटका असा द्वादार, हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार. षटकार पहिल्याच बॉलवर आसिफ खतीब यांच्या बॅटमधून आलेला आहे. 23 धाव्यांवर आसिफ खतीब बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न केला होता. इनफिल्डच्या आतमध्येच बॉल अडवण्याचा प्रयत्न देखील होतोय. एक धाव तिकडे पूर्ण होईल. 1च्या मदतीने धावा फलकामध्ये होईल छोटासा बदल. धावा फलकावर धावा 31 आहेत. प्रयत्न प्रत्येक खेळाडूला करावे लागणार आहेत. प्रत्येकाच्या वाट्याला आलेलं काम हे फार महत्वाचं आहे.
हे समजून इकडे प्रत्येक खेळाडूला करावं लागणार आहे. फलंदाजी असू द्या, गोलंदाजी असू द्या किंवा मग क्षेत्ररक्षण असू द्या, या दोन्ही विभागामध्ये तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागणार आहे. तिसऱ्या ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. युवराज पहिल्या बॉलवर षटकार आला होता, परंतु त्यानंतर चांगलं पुनरागमन त्यांनी केलंय. स्ट्रायकर एंडकडे नितीन फुलपगार. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, बॉलला आपल्यापर्यंत येऊ दिलं, थोडीशी जागा बनवली होती, परंतु बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन झालेलं नाही आणि निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. युवराज बॅटिंगमध्ये मागच्या सामन्यामध्ये जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळाले होते. चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत. आपल्या संगमनेर तालुक्यासाठी, आपल्या कोल्हेवाडी गावासाठी खूप चांगलं क्रिकेट सातत्याने ते खेळत आलेले आहेत. बॉल हवेत आहे, फटका मिस टाइम आहे. फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतील का? यस, पोहोचलेत आणि अनिकेत काळे यांनी पकडला झेल. लाजवाब कॅच तिकडे पकडला जातोय. विकेटचं पतन. फलंदाज इकडे बाजून परतताना पाहायला मिळतील. नितीन फुलपगार. वाजव ना. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची टाळी. फुलर लेंथवरचा बॉल, इलेव्हेशन जास्त मिळालं, परंतु झेलचं कौतुक करावं लागेल. अनिकेत काळे बॉलच्या खाली आले. पहिला अटेम्प्ट, दुसरा अटेम्प्ट, त्यानंतर तिसरा अटेम्प्ट आणि चौथ्या प्रयत्नामध्ये पकडलाय झेल. विकेटचं पतन झालंय आणि तिकडे फलंदाज आपण नितीन फुलपगार यांना माघारी जाताना पाहू शकता. 2 विकेट आल्यात. 31 या आकड्यावर आपण बघू शकतो फलंदाज दुसरा बाद झालाय. नवीन फलंदाज कार्तिक मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. नवीन फलंदाज कार्तिक आता बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. डावखुर हाताचे एक प्रतिभाशाली खेळाडू आहेत, त्यांच्यावर देखील नजर आहेत. धावा 31 आहेत. आल्याबरोबर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड क्षेत्रामध्ये ऑफ ड्राईव्ह केला होता. फिल्डर मिड ऑफमध्ये बॉलवर येत आहेत. ड्रायव्हिंग लेंथवर ज्यावेळेस फलंदाजाला बॉल मिळतो ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर, त्यावेळेस फलंदाज कव्हर ड्राईव्ह किंवा मग ऑफ ड्राईव्ह करतात आणि त्या ड्रायव्हिंग लेंथवर कार्तिकला बॉल मिळाला. ऑफ ड्राईव्ह त्यांनी केला होता, परंतु प्रोटेक्शन ठेवण्यात आलं होतं. मिड ऑफमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. निर्धाव चेंडूची सांगता. बॉलर तयार. पुढे खेळण्याचा प्रयत्न यावेळेस केला होता. म्हणजे युवराजच्या विरुद्ध जर धावा बनवायच्या तर मग त्याने पर्याय निवडला होता की थोडंसं पुढे जाऊन खेळूयात, परंतु त्यामध्ये सुद्धा ते यशस्वी राहिले नाहीत. युवराजच्या पहिल्या बॉलवर षटकार आला होता, परंतु त्यानंतरच्या 5 चेंडूंमध्ये युवराजने फक्त 1 धाव दिली आणि एक महत्वाची विकेट सुद्धा मिळवली. 3 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. 3 ओव्हर नंतर 2 बाद 31 धावा. पायरन्स क्रिकेट क्लब लोणी. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ. 21 मिनिटे आणि 50 सेकंद आता तुमची बाकी राहिली आहे. 3 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. 3 ओव्हर नंतर 31 धावा धावफलकावर सन्माननीय धनंजय विखे पाटील यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. त्यांचं मनापासून स्वागत आणि त्यांना विनंती राहील आपण मुख्य मंचांच्या मागे सुशांत आहेर पाटील आपली वाट पाहत आहेत. धनंजय विखे पाटील आपण त्यांच्याशी संपर्क करा. 3 ओव्हर नंतर 31 धावा गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज प्रमोद बधे यांना गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलंय. स्ट्रायकर एंडकडे फलंदाज प्रवरानगरचे आसिफ खतीब स्ट्रायकर एंडकडे आपल्याला पाहायला मिळतात. 4थं षटक सुरू होतंय. प्रमोद बॉलिंगसाठी तयार होत आहेत. ऑफस्टम्पच्या बाहेर ठेवलाय. फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न पहिल्याच बॉलवर आपल्याला इकडे बघायला मिळतोय. फलंदाजी करणाऱ्या संघाकडून रिव्ह्यूची मागणी व्हाईट बॉलसाठी करण्यात आली आहे. बघूयात फलंदाजी करणाऱ्या संघाने DRS चा वापर या ठिकाणी केलेला आहे. कार्तिक आणि आसिफ हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. बघूयात आता कशा पद्धतीने 2 फलंदाज बॅटिंग करतायत. 31 धावा धावफलकावर आतापर्यंत बनवल्या गेलेल्या आहेत. क्रिकेटचा खेळ आपल्या सर्वांना अनुभवायला मिळतोय. क्रिकेटचा खेळ असा आहे म्हणजे वर्षाचे 365 दिवस दररोज या खेळाची चर्चा कुठे ना कुठे होत असते. आपण कधी घरी एखादी मॅच जुनी मॅच पाहू किंवा मग एखादी घरी मॅच लावली की मग एखादी जी मॅच सुरू असेल ती मॅच पाहू. टेनिस बॉल क्रिकेटच्या अनेक स्पर्धा सुरू असतात.
मोबाईल उचलला की मग यूट्यूबवर जाऊन त्या मॅचेस पाहत बसू किंवा क्रिकेटची चर्चा सुद्धा दिवसातून एकदा तरी होते. कारण क्रिकेटचा खेळ आपल्या जिव्हाळ्याचा आहे, क्रिकेटचा खेळ आपल्या सर्वांचा आवडता आहे. आणि आज लोणी प्रीमियर लीगच्या माध्यमातून, नामदार चषकाच्या माध्यमातून हा क्रिकेटचा खेळ आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. आणि या स्पर्धेचं आयोजन खरं तर ज्यांनी केलंय, माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील, मित्रपरिवार लोणी खुर्द, शरदजी आहेर पाटील, योगेशजी आहेर पाटील, सुशांत आहेर पाटील आणि गणेशजी आहेर पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आपल्याला इकडे पाहिलं. येस येस रिव्ह्यू सक्सेसफुल झाला बॅटिंग करणाऱ्या टीमचा. आणि इकडे आसिफ खतीब यांनी चांगला निर्णय घेतला होता. व्हाईट बॉल कळवला गेला आहे. रिव्ह्यू इथे निश्चितच सक्सेसफुल आहे. रिव्हरचा प्रयत्न यशस्वी नाही झाले. हा चेंडू मात्र येतोय निर्धाव. धावा 33, 2 फलंदाज बाद असताना. हा गेला वाईड. अवीर सोलर सिस्टीमचे प्रोप्रायटर मान्य प्रतीक दादा कदम पाटील यांच्याकडून 11. यावेळेस क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. ऑन ड्राईव्ह केले बॉलला आणि लॉंग ऑन मध्ये बॉल अल्ताफ अडवतायत. एक सिंगल तिकडे पूर्ण केली जाणार आहे. 1च्या मदतीने धावा फलकामध्ये होतोय बदल. धावा फलकावर धावा 34. 3 चेंडू अजूनही या ओव्हरमध्ये येणं बाकी आहेत. प्रमोद बदेचं कौतुक करावं लागेल. 3 चेंडू आतापर्यंत त्यांनी हाताळलेत आणि त्या 3 चेंडूंमध्ये त्यांनी 3 धावा खर्च केलेल्या आहेत. 34 धावा धाव फलकावर. कार्तिक यांच्यावर नजरा राहणार आहेत. आसिफ खतीब चांगली बॅटिंग करतायत. 12 चेंडूंमध्ये 25 धावा त्यांनी आतापर्यंत बनवल्यात. कितीपर्यंत फलंदाजी करणारा पायरन्स क्रिकेट क्लब लोणीचा संघ जाईल हे मात्र महत्त्वाचं ठरेल. कारण मागच्या मॅचमध्ये आपण बघितलं ना, कल्याण यादव 11 या संघाने 102 धावांचा पाठलाग यशस्वीपणे पूर्ण केला होता. त्यामुळे आता त्यांच्या विरुद्ध तुम्हाला एक चांगली टोटल उभीच करावी लागेल. मोठी बॅटिंग लाईनअप आहे. आपण जर विचार केला तर फलंदाजीमध्ये आपल्याला अय्यूब शेख पाहायला मिळत आहेत. फलंदाजीमध्ये आपल्याला अल्ताफ शेख पाहायला मिळत आहेत. साहिल कदम मागच्या सामन्यामध्ये जबरदस्त बॅटिंग करताना पाहायला मिळालेत. युवराज गुंजाळ बॅटिंगमध्ये आहेत. अनिकेत काळे सुद्धा त्या संघामध्ये बॅटिंग करण्यासाठी आहेत. परंतु अनिकेतची बॅट थोडीशी शांत राहिली या स्पर्धेमध्ये. सुहास खुळे हे सुद्धा चांगली बॅटिंग करू शकतात. त्यामुळे पहिले 6 जे फलंदाज आहेत ते चांगल्या दर्जाचे आहेत. त्यामुळे तुम्हाला त्यांच्या विरुद्ध एक चांगलं टोटल उभं करावं लागणार आहे. धावफलकावर 35 धावा आहेत. 2 फलंदाज बाद झालेले आहेत. यावेळेस उडवलाय बॉल आणि फेकून दिलाय मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. हकीकत मिळाला, थोडंसं पुढे आले होते आणि खूप चांगला पुल केला आणि बॉलला सीमारेषेच्या बाहेर गोल केलं. षटकार आलाय. परत एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इकडे केला जातोय. फ्लाय स्लीप मध्ये फिल्डर आहेत, बॉल अडवतील आणि तोपर्यंत एक धाव सुद्धा तिकडे पूर्ण केली जाणार आहे. आसिफ खतीब या हंगामामध्ये फॉर्ममध्ये आहेत. कारण आम्ही सुरुवातीला त्यांना बघितलं होतं बाबळेश्वरमध्ये खंडोबा महाराज यात्रेच्या निमित्ताने 2 दिवसीय क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन केलं होतं बाबळेश्वरला. तिथे मॅन ऑफ द सिरीज मिळवली. यावर्षी शिर्डी प्रीमियर लीगमध्ये देखील खूप चांगला परफॉर्मन्स राहिला. शिर्डी प्रीमियर लीगमध्ये सुद्धा मॅन ऑफ द सिरीज मिळवली आणि नुकत्याच झालेल्या नांदुरकी प्रीमियर लीगमध्ये सुद्धा आसिफ खतीब यांनी मॅन ऑफ द सिरीज मिळवली. म्हणजे या हंगामामध्ये आसिफ फॉर्ममध्ये आहेत. ऑफस्टम्पच्या बाहेर ठेवलाय. गोलंदाज प्रमोदचं सुद्धा कौतुक करावं लागेल. ही चांगली लाईन त्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. फलंदाजाला निरुत्तरी ठेवलंय या बॉलवर. 4 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. 4 ओव्हर नंतर पायरन्स क्रिकेट क्लब लोणी 2 बाद 42. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊनही ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. एबी टर्फ स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या वतीने आपल्याला ड्रिंक्सचं सौजन्य स्पर्धेमध्ये राहिलेलं आहे. आणि विशेष म्हणजे गुरुकृपा रेफ्रिजरेशनचे मालक स्मित ढगे यांच्या वतीने आपल्याला फ्रीज सुद्धा या स्पर्धेमध्ये जे ड्रिंक्स एबी टर्फ स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून मिळत आहेत ते थंड राहावे त्यासाठी स्मित ढगे यांनी आपल्याला फ्रीज या स्पर्धेसाठी दिलेलं आहे. त्यांचं सुद्धा मनापासून धन्यवाद. 4 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय.
4 ओव्हर नंतर धावा फलकावर जर आपण नजर टाकली तर 42 धावा धावफलकावर चांगल्या स्थितीमध्ये आहे फलंदाजी करणारा संघ. परंतु 2 महत्त्वाच्या विकेट त्यांनी गमावलेल्या आहेत. विकी मुंडे आणि नितीन फुलपगार हे 2 फलंदाज त्यांना गमावावे लागलेत. परंतु आसिफ खतीब चांगली बॅटिंग करतात. आपण विकी मुंडेला पहिल्या शून्यावर बाद झाले. आसिफ खतीब 32 धावेवर नाबाद आहेत. नितीन फुलपगार 5 वर बाद झालेत. आता कार्तिक सुद्धा एका धावसंख्येवर बॅटिंग करतायत. थोडासा स्ट्रगल करतायत. 3 चेंडू त्यांनी खेळण्यात एका धावसंख्येवर आहेत. अजूनही बॅटिंगचा आपण विचार जर केला तर अक्षय तावरे अजूनही आहेत. रोहित परब अजूनही बॅटिंगसाठी येणं बाकी आहेत. त्यामुळे त्यांच्यावर सुद्धा नजरा राहणार आहेत. 4 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी राहिलाय आणि येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये आपल्याला बघायचं आहे किती धावा इथे बनवल्या जाणार आहेत. 4 ओव्हरचा खेळ पूर्ण झाला. नाशिक जिल्ह्यातून सुद्धा अनेक क्रीडारसिक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. पिंपळगाव बसवंतवरून आमचे अनित यादव नाशिक जिल्ह्यातील एक चांगले खेळाडू आहेत. ते सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. रोहित परब यांना त्यांनी शुभेच्छा पाठवल्यात. आनंदा कांदाळकर सिन्नर तालुक्यातील वडांगळीवरून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि त्यांनी सुद्धा या स्पर्धेला रोहित परब यांना शुभेच्छा पाठवलेल्या आहेत. आनंदा कांदाळकर अनित यादव आपलं मनापासून स्वागत. लोणी प्रीमियर लीग मध्ये 4 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय आणि 4 ओव्हर नंतर 42 धावा धावफलकावर 2 फलंदाज इथे बाजून परतताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. गोलंदाजी करण्यासाठी ज्यांनी मागच्या ओव्हरमध्ये 7 धावा खर्च केल्या होत्या संगमनेरच्या कोल्हेवाडीचे युवराज. फुलर लेंथ वरचा बॉल उंच आकाशामध्ये फटका फसतोय आणि फिल्डर बॉलच्या खाली पकडलाय झेल. वेल जज कॅच. विकेटचं बटन. आसिफ खतीब आउट. बॅक टू द डग आउट. डीजे अरे का वाजव ना. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची टाळी टाळी. सिनियर प्लेयर थकले रे मला खेळायला पाहिजे ना. गोलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. परंतु या सामन्यामध्ये जशी त्यांना संधी मिळाली पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा 1 विकेट. या ओव्हरची सुरुवात सुद्धा विकेटने त्यांनी केली आहे. म्हणतात ना आशा सोडायची नसते. निराश व्हायचं नसतं. कारण अमृत मिळालं नाही म्हणून विष प्यायचं नसतं. तसंच यश जर मिळालं नाही ना तर प्रयत्न सोडायचे नसतात. आणि आज आपल्या गोलंदाजीमध्ये सुद्धा युवराज गुंजाळ मैदानाच्या आतमध्ये दाखवत आहेत. पायावर टाकण्याचा प्रयत्न बॅटिंगसाठी स्वतः आयकॉन अक्षय तावरे आता बॅटिंगसाठी आलेले आहेत. मागच्या सामन्यामध्ये अर्धशतक झळकावलं होतं अक्षय तावरे यांनी आणि तेच आता बॅटिंग करण्याकरिता आलेत. 1 धाव ते पूर्ण होते. 1च्या मदतीने धावफलकामध्ये होणारा बदल. धावफलकावर जर नजर टाकली आपण तर 43 धावा धावफलकावर आतापर्यंत बनवल्या गेलेल्या आहेत. युवराज गुंजाळच्या गोलंदाजीचं कौतुक व्हायला हवं. चांगली कामगिरी ते इकडे मैदानाच्या आतमध्ये करतायत. आणि मागच्या सामन्यामध्ये आपण बघितलं होतं अनिकेत काळे 2 ओव्हर 40 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. प्रतिस्पर्धी संघ 101 पर्यंत जाऊन पोहोचला होता. 102चं एक मोठं आव्हान होतं आणि ते लक्ष्य त्यांनी पार केलं. परंतु आता या मॅचमध्ये तुम्हाला प्रतिस्पर्धी संघाला कमी धावसंख्येवर रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल. मिड विकेटमध्ये बॉल खेळला जातोय. फिल्डर येथील बॉलवर 1 सिंगल तिकडे पूर्ण केली जाणार आहे. साहिल कदम सुद्धा आज चर्चेचा विषय राहिलेला आहेत. अनेक स्पर्धा आज साहिल कदम सुद्धा आपल्या परिसरामध्ये खेळतात. आपल्या जिल्ह्यामध्ये खेळतात. ॲज अ आयडॉल म्हणून सुद्धा त्यांना अनेक स्पर्धांमध्ये संधी मिळते. आंबेगाव तालुक्यातील एक चांगले प्रतिभाशाली खेळाडू आहेत. भविष्य या खेळाडूला सुद्धा आहे. एक युवा टॅलेंटेड खेळाडू आहे आणि आज त्यांनी अशा प्रेशर सिच्युएशनमध्ये आपल्या संघाला मॅच जिंकून दिली. निश्चितच त्यांचंही कौतुक व्हायला हवं. आखूड टप्प्याचा बॉल मिड विकेट मध्ये बॉलला पूल केलाय परंतु तिकडे क्षेत्ररक्षकाकडनं चूक झाली आहे. बॉल 1 टप्पा घेत सीमारेषेच्या पलीकडे अक्षय तावरे यांच्या बॅटमधून फटका खेळलाय कडक. घेतोय सरळ बाउंड्री लाईनची धडक. चौकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे. आखूड टप्प्याचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न तिकडे मागे क्षेत्ररक्षकाकडनं थोडीशी चूक झाली आणि त्याचा फायदा फलंदाजांना मिळतोय. चौकार आलाय. 48 धावा. फुलर लेंथवर लॉफ्ट केलाय बॉलला. मिड विकेट मध्ये बॉल खेळला जातोय 1 टप्पा घेत. हा चेंडू सुद्धा सीमारेषेच्या पलीकडे. बॅक टू बॅक बाउंड्रीज लागोपाठचे 2 चौकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा. लागोपाठचे 2 चौकार अक्षय तावरे यांच्या बॅटमधून आले. 2 चौकारांच्या मदतीने धावफलक पुढे गेलं. धावफलकावर धावा 52. 3 फलंदाज माघारी परतल्यानंतर
अक्षय तावरे चांगली बॅटिंग करत असताना इकडे पाहायला मिळत आहेत. आज अर्धशतक सुद्धा झळकावलं, त्यामुळे मनोबल त्यांचं उंचावलंय. बॉल द्यायचा एक हातामध्ये, 55 चेंडू हवाय. 5 षटक अंतिम टप्प्यामध्ये आपल्याला निश्चितच इकडे बघायला मिळतंय. प्रयत्न करावे लागणार आहेत फलंदाजी करणाऱ्या संघाला सुद्धा धावा बनवण्यासाठी. गोलंदाजी करणाऱ्या संघाला सुद्धा विकेट मिळवाव्या लागतील. आता अक्षय तावरे जे महत्त्वाचे फलंदाज आहेत, त्यांची विकेट जर मिळाली तर कुठेतरी धावा थांबवू शकतात आणि तो प्रयत्न इकडे कशा पद्धतीने गोलंदाजी करणारा संघ करेल ते पाहणं देखील निर्णायक आहे. लोणी प्रीमियर लीग नामदार चषकाचं आयोजन आपल्या सर्वांना पाहायला मिळतंय. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं आम्ही पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आयोजक कमिटीच्या वतीने. माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील मित्र परिवार लोणी खुर्द यांच्या वतीने आपल्या सर्वांचं स्वागत. लॉफ्ट केलाय, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर आणि चेंडू करतोय हवाई सफर. अक्षय तावरेचा टावरिंग 6. फटका असा द्वादार, हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार. युवराज गुंजाळ यांच्या विरुद्ध आक्रमण चढवलंय. रडार मध्ये बॉल मिळाला, फटका खेळल्याबरोबर त्याच्यावर षटकाराची मोहर लागली होती आणि बॉल स्लॉट मध्ये जसा आला तसा आउट ऑफ द प्लॉट पाठवला, प्रेक्षकांच्या भेटीला पाठवला आणि तिकडे षटकार आलेला आहे. 5 ओव्हर संपतायत. 5 ओव्हर नंतर पायरन्स क्रिकेट क्लब लोणी 58-8 मिनिटे अजूनही बाकी राहिले आहेत. 3 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी राहिलेला आहे. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊनही ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. बचके रे नारे बाबा, बचके रे नारे, बचके रे नारे बाबा, तुझ पे नजर. 5 ओव्हर पूर्ण झाल्यात आणि 5 ओव्हर नंतर धावा फलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 58 धावा धाव फलकावर बनवल्या गेलेल्या आहेत आणि आता गोलंदाजी करण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील कासार वडवली या गावचे सुपरस्टार मैदानाच्या आतमध्ये अयूब शेख ॲज आयकॉन म्हणून या स्पर्धेमध्ये खेळत आहेत आणि तेच आता गोलंदाजी करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतील. या अगोदरच्या ओव्हरमध्ये 9 धावा खर्च केल्या होत्या. एक महत्त्वाची विकेट त्यांनी आपल्या नावावर केली होती. अयूब शेख बॉलिंगसाठी, समोर कार्तिक 2 धावा संख्येवर नाबाद. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, बॉल उंच जास्त गेलाय, लांबी पाहावी लागेल. यस, लांबी सुद्धा जास्त आहे आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे कार्तिकने केलंय. अयूबचं स्वागत. फटका असा द्वादार, हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार. कार्तिकच्या रडार मध्ये बॉल मिळाला. म्हणतात ना, जे घडलं ते विसरा, जे घडवायचंय त्याच्याकडे आता लक्ष द्यावं लागणार आहे आणि तेच मैदानाच्या आतमध्ये कार्तिक या फटक्यातून दाखवत आहेत. धावा फलकावर 64 धावा. 3 फलंदाज माघारी परतलेले आहेत. 8 ओव्हरची मॅच आहे. 6वं षटक सुरू झालंय. पहिल्याच बॉलवर अयूब शेखच्या विरुद्ध आक्रमण करण्यात आलेलं आहे. पुनरागमन अयूब शेख यांना देखील करावं लागेल. फुलर लेंथवर परत एकदा यावेळेचा बॉल ऑन ड्राईव्ह केला. फिल्डर मिड विकेटवरून बॉलवर येत आहेत. अल्ताफ बॉलवर आले तोपर्यंत एक सिंगल पूर्ण केली जाणार आहे. 1च्या मदतीने धावा फलकामध्ये होणारा बदल. धावा फलक जाऊन पोहोचते पुढे 64 या आकड्यावर. पायरन्स क्रिकेट क्लब लोणीचा संघ एका बाजूला आहे, तर कल्याण यादव, वीरा मोर्या, शिवनेरी स्ट्रायकर्स, लोणी संगमनेर हा संघ आपल्याला दुसऱ्या बाजूला खेळताना पाहायला मिळतोय. 7 लाईव्हच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत. सर्व क्रीडा रसिकांचं मनापासून स्वागत या स्पर्धेमध्ये असणार आहे. धावा फलकावर 65 धावा. जे प्रेक्षक आमच्यासोबत जोडले त्यांना विनंती राहील, या चॅनलला आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. फुलर लेंथवरचा बॉल, बॉटम हँडचा खूप चांगला वापर केला. अक्षय तावरेने या बॉलला मनगडाच्या साह्याने वळवलं. फिल्डर बॉलवर वेगात आले तोपर्यंत 2 धावा सुद्धा इकडे पूर्ण करण्यात आल्यात. 2च्या मदतीने धावा फलकामध्ये होतोय बदल. एकूण धावा संख्या 67 या आकड्यावर जाऊन पोहोचत असताना चांगलं टेलिकास्ट 7 लाईव्हच्या माध्यमातून. आणि आमचे हे सगळे कॅमेरामॅन आहेत, त्यांचं निश्चितच कौतुक व्हायला हवं. चांगलं काम ते करतायत. अक्षय तावरेच्या विरुद्ध अयूब रिव्हर्स करण्याचा प्रयत्न केला होता आणि चेंडू अगदी लेंथवर टाकला होता. खूप चांगला बॉल, थोडासा कमी गतीने हाताळलाय. फलंदाजाला पूर्णपणे बीट ठेवलाय. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न अक्षय तावरेने केला होता, परंतु ते यशस्वी राहिले नाहीत. धावा फलक पूर्णपणे स्थिर आहे. धावा फलकावर धावा 67.
पुनरागमन करण्यासाठी पलटवार करण्यासाठी हे दोन्ही फलंदाज जाणले जातात. बॅट तर वेगात फिरवली आहे, परंतु कनेक्शन नाही झाल्या बॅट आणि बॉलमध्ये. निर्धाव चेंडूची सांगता इकडे होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावा फलकावर धावसंख्या 67 धावा. 3 फलंदाज माघारी परतल्यानंतर बघू शकतो आपण ॲक्शन रिप्लेमध्ये. बॅट तर हेलिकॉप्टरच्या पात्यासारखी फिरली, परंतु कनेक्शन काय बॅट आणि बॉलमध्ये झालं नाही. निर्धाव चेंडूची सांगता. फुलर लेंथवर परत एकदा परफेक्ट यॉर्कर इकडे टाकण्यात आला होता. मिड विकेटमध्ये बॉलला अडवलंय. थोडंसं फंबल तिकडे पाहायला मिळतंय. थोडासा फंबल और 2 रन मुकम्मल. 2च्या मदतीने धावफलक पुढे. षटक क्रमांक संपले जाते ते 6व्या क्रमांकाचं आणि 6 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे 69. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊनही ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. बच के रहना रे बाबा, बच के रहना रे, बच के रहना रे बाबा, कुछ भी नहीं. थँक्यू. या मैदानाचं सुंदर असं विहंगम दृश्य आपल्याला फ्रंट कॅमेऱ्याच्या माध्यमातून दाखवलं जातं. हे अतिशय सुंदर सुसज्ज असं मैदान गणपती मंदिर बीपीएड कॉलेज सादतपूर रोड लोणी खुर्द तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर आणि तिथे सुरू आहे लोणी प्रीमियर लीग. सर्वांचं स्वागत या स्पर्धेच्या निमित्ताने. 6 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. 6 ओव्हर नंतर 69 धावा धावफलकावर. आज या स्पर्धेमध्ये सुपर 8 मध्ये जाणारा दुसरा संघ कोणता आणि या स्पर्धेमधून चौथा संघ सुपर 8 मध्ये जाणारा कोणता ते ठरवणारा हा सामना. अल्टो कार प्रथम येणाऱ्या संघ मालकाला दिली जाणार आहे. 2 व्हीलर बाईक सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतात. जागा बनवत खेळण्याचा प्रयत्न केला होता. चांगला स्ट्रोक इकडे एक्झिक्यूट केलाय. बॉल फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे मार्गस्थ होतोय. थोडीशी जागा बनवली आणि बॉलला त्याची योग्य ती जागा दाखवली. कार्तिकने चौकार ठोकलाय. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा चौकार इकडे प्राप्त केला जातोय. चौकाराच्या मदतीने धावा 73. वाईट यॉर्करचा प्रयत्न करण्याचा होता. बॉलला फक्त दिशा दाखवली. कार्तिक यांनी एक धाव तिकडे पूर्ण करत असताना 1च्या साह्याने धावाफलक पुढे जाते. हलक्या हाताने बॉलला स्टिअर केलं आणि 1च्या मदतीने धावाफलक आता सुद्धा पुढे जात असताना पाहायला मिळेल. धावाफलकावर धावा 74 धावा. गोलंदाज तयार होत आहेत. 7वं षटक अल्ताफ शेख हाताळत आहेत. बॉल थोडासा खाली राहिला. सबमरीन डिलिव्हरी इकडे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाली. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला आणि सरळ यष्टीरक्षकाच्या दिशेने गेला. आणि टप्पा पडल्यानंतर बॉल ज्यावेळेस खाली राहतो त्यावेळेस तो यष्टीरक्षकाला सुद्धा थांबवणं ते थोडंसं कठीण असतं आणि तेच इकडे आपल्याला बघायला मिळालं. कारण तो अनपेक्षित बॉल आलेला असतो. टप्पा पडल्यानंतर बॉल कधी खाली राहील, कधी अतिरिक्त बाउन्स प्राप्त करेल ते यष्टीरक्षकाला सुद्धा माहिती नसतं. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न शरीरावर जाऊन आदळतोय बॉल. एक सिंगल तिकडे पूर्ण केली जाईल का तर प्रश्नचिन्ह आहे. 3ऱ्या पंचांची मदत आता इकडे घेण्यात आली आहे. कॉन्फिडंट आहेत अल्ताफ शेख, परंतु आता चेक केलं जाईल. चांगला थ्रो अय्यूब शेखचा, चांगलं कलेक्शन अल्ताफचं सुद्धा. आणि आता पाहावं लागेल फलंदाज आपल्या घरामध्ये सुरक्षित पोहोचलेत का. साईड अँगलने सुद्धा हा व्ह्यू आपल्याला दाखवला जातोय. चेक केलं जाईल बॉल हातात पकडलाय का. या सगळ्या गोष्टी आता तपासल्या जातील. फलंदाज ज्यावेळेस बेल ड्रॉप झाला त्यावेळेस फलंदाजाची बॅट कुठे होती या सगळ्या गोष्टी आता इथे तपासल्या जाणार आहेत. रिव्हर्स फॉरवर्ड आणि निर्णय आलेला आहे. फलंदाज धावबाद विकेट आहे. अक्षत आवरे यांना परतावं लागेल. धक्का बसतोय मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकाचा. आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. नाशिक जिल्ह्यातील सातपूरचे डायनामाइट रोहित पराप बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत. धावा 74 झालेल्या आहेत. बघू शकतो आपण या अगोदर जी घटना घडली होती अल्ताफचं कौतुक मी अगोदर सांगितलं. थोडेसे कॉन्फिडंट दिसले ज्यावेळेस पंचांकडे त्यांनी अपील केली. आणि निश्चितच फलंदाज अक्षत तावरे
माघारी परतले, चांगला निर्णय तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून सुद्धा. वेळ सुद्धा आता संपली आहे. फिल्डिंग टीम आपली वेळ संपलेली आहे. 8 ओव्हरची मॅच, 7वं षटक. अंतिम टप्प्यामध्ये अजूनही 2 चेंडू येणं बाकी आहेत. इनफिल्डच्या आतमध्ये आता तुम्हाला एक खेळाडू या ठिकाणी निश्चितच घ्यावा लागेल. कल्याण यादव आणि वीरा मोरिया शिवनेरी स्ट्रायकर्स लोणी संगमनेरीच्या विरुद्ध पायरेन्स क्रिकेट क्लब लोणी असा सामना मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असताना शेवटची मॅच आजच्या रात्रीतली. 11:23 झाली आहेत. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय. फिल्डर चांगली फिल्डिंग तिकडे करतात. एकदा पूर्ण होतं, एकच्या मदतीने धावा फलकामध्ये होतोय बदल. धावा फलकावर धावसंख्या 75 धावा. 6.5 षटकांचा खेळ आता पूर्ण झालेला आहे. 7व्या ओव्हरमध्ये आपण आहोत आणि 7वं षटक अंतिम टप्प्यामध्ये गेलंय. 102 चौकार आतापर्यंत या स्पर्धेमध्ये खेळले गेलेत. नामदार चषक ही क्रिकेटची स्पर्धा आपल्या सर्वांना इकडे अनुभवायला मिळते. 75. अल्ताफ शेख आपल्याच राहता तालुक्यातील दाड आश्वी या गावातील खेळाडू आहेत आणि दाड आश्वीचे हार्दिक पांड्या म्हणून त्यांना ओळखलं जातं, कारण एक चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत. आपल्याला बॉलिंग करण्याकरिता ते पाहायला मिळतात. तर समोर नाशिकच्या सातपूरचे रोहित परब. यावेळेचा बॉल हवेत आहे, फटका फसतोय. फिल्डर बॉलच्या खाली. युवराज गुंजाळे तिथे चूक करणार नाहीत. सेफ हँड. रोहित परबला परतावं लागतंय. रोहित परब शून्यावर आले होते, शून्यावरच चाललेत. वाजव ना. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची टाळी. सगळे सिनियर प्लेयर थकले रे, मला खेळायला पाहिजे. आखूड टप्प्याचा चेंडू होता, त्याला पुल करण्याचा प्रयत्न केला. समोर बॉल उडवण्याचा प्रयत्न तिकडे केला होता. इलिव्हेशन जास्त मिळालं. फिल्डर युवराज बॉलच्या खाली आले आणि त्यांनी चूक केली नाही. झेल पकडला. रोहित परब यांना परतावं लागतंय. फलंदाजी करणाऱ्या संघाला बसलेला एक मोठा धक्का. कनेक्शन थोडंसं खराब राहिलं. अल्ताफला मिळालेली एक मोठी विकेट. फलंदाज बाद झालेले आहेत. 7 ओव्हर पूर्ण झाल्यात आणि 7 ओव्हर नंतर धावा फलकावर जर आपण नजर टाकली तर धावसंख्या आहे 75 धावा. अक्षय नालकर यांनी जर विकेट घेतली या ओव्हरमध्ये तर प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयांचा पुरस्कार आबा तांबे आणि संभाजी लोळगे यांच्या वतीने हा पुरस्कार दिला जाईल. प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे. प्रसाद सूर्यवंशी यांची कमेंट्स निश्चितच आपल्याला यूट्यूबच्या माध्यमातून बघायला मिळतं. त्यांचंही मनापासून आम्ही निश्चितच धन्यवाद व्यक्त करू. 7S लाईव्हच्या टीमला सातत्याने सपोर्ट ते करत असतात. प्रसाद सूर्यवंशी फिल्म्स. फुलर लेंथवरचा बॉल. फटका इकडे आपण बघितलं तर सरळ लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे मार्गस्थ होतोय. लाजवाब स्ट्रोक. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. फटका असा द्वादार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह करत षटकार वसूल केलाय आणि यावेळेचा बॉल उंच जास्त गेलेला आहे. फिल्डर बॉलच्या खाली आणि तिकडे पकडलाय झेल. अक्षय नालकर यांना विकेट मिळते. कार्तिकला परतावं लागेल. फलंदाजी करणाऱ्या संघाला बसतोय एक मोठा धक्का. फलंदाज कार्तिक बाद. वाजव ना. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची टाळी. सगळे सिनियर प्लेयर थकले रे, मला खेळायला पाहिजे ना. प्रेक्षकांसाठी अजून एक सुवर्ण संधी आहे. शेवटच्या दिवशी आयोजक कमिटीच्या वतीने आपल्यासाठी या स्पर्धेच्या बाबतीत काही महत्त्वाचे प्रश्न विचारले जातील आणि
हां जनरल सुद्धा काही प्रश्न तुम्हाला विचारले जातील त्या प्रश्नांचं उत्तर जो बरोबर देईल त्यांच्यासाठी सुद्धा गिफ्ट आयोजक कमिटीच्या वतीने दिलं जाणार आहे. त्यामुळे शेवटच्या दिवशी सुद्धा आता तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून बक्षिसं जिंकण्याची नामी संधी आहे. धावा फलकावर धावा 81 धावा आपल्याला धावफलकावर बघायला मिळत आहेत. 6 फलंदाज इथे बाद होत असताना पाहायला मिळतील. शेवटचा आणि अंतिमचा षटक सुरू आहे. स्ट्रायकर एंडकडे फलंदाज सुनील नवघण अर्थात काका बॅटिंगसाठी आलेले आहेत. भरपूर बक्षीस आता काकांसाठी आलेली आहेत. चांगला स्ट्रोक काकाने खेळला एक्स्ट्रा कव्हरमध्ये. काका नवघण यांनी जर षटकार खेळला तर दादाबाई शेख यांच्या वतीने 1000 आणि सचिन हिंगेसर यांच्या वतीने सुद्धा एका षटकारासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे. म्हणजे काका नवघण यांनी जर एक षटकार खेळला तर 2000 रुपये जिंकण्याची नामी संधी काकांना आहे. धावसंख्या जर आपण बघितली तर 82 आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. 6 खेळाडू माघारी परतलेत. 82 धावा धावफलकावर. 82 रन्स लॉस ऑफ 6 विकेट्स. गोलंदाजी करत असताना गोलंदाज इथे अक्षय तयार होत आहेत. वाह कडक बेधडक बॉल सीमारेषेच्या पलीकडे. सोनू ओहोळ यांचा तडाखा. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. फटका असा द्वादार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार. हा संकट बडे वहा सोनू ओहोळ खडे आणि शेवटच्या ओव्हरमध्ये संघासाठी महत्वाच्या धावा ते वसूल करतायत. 2 षटकार अक्षय नालकरच्या विरुद्ध आतापर्यंत आलेले आहेत. धावा फलकावर जर आपण नजर टाकली तर 88 धावा धावफलकावर. 6 खेळाडू माघारी परतल्यानंतर पायरन्स क्रिकेट क्लब लोणीचा संघ आता एक मोठ्या लक्ष्याच्या दिशेने वाटचाल करतोय. धावा फलकावर 88 आतापर्यंत बनवल्या गेलेल्या आहेत. चांगलं क्रिकेट या स्पर्धेमध्ये आपल्याला गेल्या 2 रात्रींपासून इकडे बघायला मिळतंय. या स्पर्धेचं वैशिष्ट्य राहिलंय म्हणजे ज्या वेळेस लोणीमध्ये क्रिकेटच्या स्पर्धा होतात या स्पर्धा जशा पुढे जातात तशी तशी रंगतता वाढते. या स्पर्धा जशा पुढे जातात तशी प्रेक्षकांची गर्दी वाढते. हे या स्पर्धेचं प्रमुख वैशिष्ट्य राहिलेलं आहे. आणि लोणी म्हटलं तर मग क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक आपल्याला सातत्याने लोणीमध्ये पाहायला मिळत असतात. फुलर लेंथवर चांगला चेंडू इकडे टाकलाय. फलंदाजाला निरुत्तरित ठेवणारा बॉल. फिल्डर बॉलवर येतील तोपर्यंत एक सिंगल पूर्ण केली आहे. दुसरीचाही प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव मिळणार का? नाही मिळणार. फलंदाज बाद. लेग बाईसची 1 धाव आणि 7वा फलंदाज तंबूच्या आश्रयाला परत. वाजव ना. संधी साधणी थेट. पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची टाळी. 89 धावा. शेवटचा एक चेंडू आता मैदानाच्या आतमध्ये बाकी राहिलेला आहे आणि नवीन फलंदाज फलंदाजी करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. जावेद शेख. चांगला स्ट्रोक मनगडाच्या साह्याने बॉलला वळवलं. फिल्डर स्क्वेअरलेगमध्ये बॉलला अडवतील तोपर्यंत 2 धावा इकडे पूर्ण केल्या जातील. 2च्या मदतीने धावफलक पुढे जाणार आहे. 3ऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न करण्यात आलाय. फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होऊन परत त्यांना पाहायला मिळणार आहेत. 2 धावा आल्या. 3री धाव घेत असताना फलंदाज बाद झालेत आणि पहिला डाव तो सुद्धा या ठिकाणी संपलेला आहे. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. वाजव ना. संधी साधणी थेट. पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर. पहिल्या इनिंगचा खेळ संपला. 91 धावा धावफलकावर आणि या मॅचला जिंकण्यासाठी 92 धावेंचं टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे. 48 चेंडूंमध्ये 92 धावा या मॅचला जिंकण्यासाठी कल्याण यादव आणि वीरा मोर्या शिवनेरी स्ट्रायकर्स लोणी संगमनेर या संघासमोर आव्हान असणार आहे. लोणी प्रीमियर लीगच्या मैदानावर स्पर्धा कशी रंगली. बसून मेळ धावांचा ही पहा इनिंग संपली. हॉटेल जय हो नांदुरकीचे प्रोप्रायटर मान्य संतोष भाऊ कुदळे पाटील व मान्य सागर भाऊ कुदळे पाटील यांच्याकडून ही पहा इनिंग संपली.
स्पर्धा ही गाजणार. तुफानी बल्ला जोरदार हल्ला कोण जिंकणार आहे ते नामदार चषकाचा मजबूत किल्ला आतिषबाजी चौकार आणि षटकारांची एक धमाकेदार सुरुवात लोणी प्रीमियर लीगची जोश जल्लोष उत्साहात क्रिकेटचा खेळ असा हा रंगला नव्या जोमात नामदार चषकाचा सोहळा थाटला शब्दाला जागणारे लोकांसाठी जगणारे सामाजिक कार्याचा ऊर्जा स्रोत असणारी सर्वांना हवेहवेसे वाटणारे माननीय खासदार सुजयदादा विखे पाटील मित्रमंडळ लोणी खुर्द आयोजित भव्य डे नाईट टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम लोणी प्रीमियर लीग अर्थात नामदार चषक 2026 आलेल्या तमाम संघांचे संघ मालकांचे खेळाडूंचे मान्यवरांचे आणि क्रिकेटमध्ये जाण आणणाऱ्या क्रिकेट प्रेमी रसिकांचे मान्य शरदराव आहेर पाटील व मान्य योगेश आहेर पाटील उर्फ बंटी सर यांच्या वतीने मनापासून हार्दिक स्वागत दमदार स्वागत. आली वेलकम बॅक. शेवटची मॅच आणि पुन्हा एकदा शेवटच्या ह्या इनिंग मध्ये नामदार चषकामध्ये आपण पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करूयात. प्रेक्षक ही आपण पाहतोय स्टँड मध्ये अजून खरं तर ह्या शेवटच्या सामन्याची वाट पाहत आहेत आणि खऱ्या अर्थानं आज चौथा संघ कोणता पोहोचेल हा सुपर 8 मध्ये याची प्रतीक्षा ही प्रेक्षकांना असेल. लाईव्ह प्रेक्षक देखील आपण पाहतोय 7S लाईव्हच्या माध्यमातून खरं तर भरपूर इथे तुम्हाला पाहायला मिळतील. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण पाहतोय खऱ्या अर्थानं अगदी क्रांती घडवणारा हा एक चॅनल. ह्या चॅनलवरती तुम्ही जा 7S लाईव्ह यूट्यूबवरती जा, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि ह्या हंगामामधील टेनिस बॉल क्रिकेटच्या दर्जेदार क्वालिटी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतील. 92 धाब्यांचं टार्गेट या अगोदर 103 बनवल्यात. आता 92 बनवल्या जाणार की रोखल्या जाणार. कल्याणजी यादव, विराम बोरिया, शिवनेरी स्ट्रायकर्स लोणी संगमनेर, दुसऱ्या बाजूला पायरन्स क्रिकेट क्लब लोणी पहिल्या डावामध्ये आपण पाहतोय. तयार आहेत. अक्षय तवरेच्या हातामध्ये बॉल. पहिलाच बॉल आपण पाहतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळलाय. फिल्डर त्या ठिकाणी आलेत, बॉल फील्ड करतील. थोडेसे फंबल झाले. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न आपण पाहतोय आणि 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. पायरेन्स क्रिकेट क्लब लोणी हा संघ जर आपण पाहिला ना, खरं तर ज्यावेळेस खरं तर आजच्या दिवसाला सुरुवात झाली, पहिली मॅच जिंकले आणि त्यानंतर आपण पाहतो दुसऱ्या मॅच मध्ये खरं तर फिल्डिंग मध्ये संघाचा अभाव जाणवला आणि त्याची परसाद देखील आपण पाहतोय. खरं तर त्या मॅच वरती उमटले, संघाला पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे ह्या मॅच मध्ये खरं तर पहिल्या बॉलवरती देखील ते चित्र तुम्हाला पाहायला मिळालं. खराब फिल्डिंग, त्याचा फायदा ही बॅटिंग टीमला झाला आणि पुन्हा एकदा ही महत्वपूर्ण मॅच आहे. त्यामुळे ह्या मॅच मध्ये तुम्हाला जर टिकायचं असेल, अपोजिट टीमवरती विजय मिळवायचा असेल तर फिल्डिंग मध्ये प्रदर्शन दाखवणं हेही गरजेचं असेल. अक्षय तावरे तयार असतील. आयकॉन अल्ताफ शेख आपण पाहतोय जे की स्ट्रायकेटवरती आहेत. या अगोदरच्या मॅच मध्ये आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराचे विजेते ठरले. महत्वपूर्ण मॅच आपण पाहिली आणि रिव्ह्यूचा वापर इथे मात्र जो केला जातोय. प्रत्येक इनिंग मध्ये तुमच्याकडे एक रिव्ह्यू आहे. तो सक्सेस झाला तर तुम्ही पुढचा रिव्ह्यू वापरू शकता आणि सक्सेस झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा त्या इनिंग मध्ये रिव्ह्यू मिळणार नाहीये. टेनिस बॉल क्रिकेटची ही किमया आहे आणि आज खरं तर टेनिस बॉल क्रिकेट घरी पोहोचलंय. अगदी मोबाईलवरती देखील तुम्ही सहजरित्या कोणतीही स्पर्धा पाहू शकता आणि तुम्ही पहा आज चांगल्या पद्धतीनं प्रत्येक स्पर्धेमध्ये आयोजक आपली स्पर्धा
सोशल मीडियावरती खरं तर ग्लोबल करण्याचा प्रयत्न करतायत. आपण पाहतो खरं तर नामदार चषक ही स्पर्धा देखील अगदी 10 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून अगदी महाराष्ट्रभर नाही तर जगभर दाखवली जाते. आणि याही स्पर्धेची चर्चा गेले कित्येक महिने होती. कालपासून सुरुवात झाली आणि 29 तारखेपर्यंत हा क्रिकेटचा महासंग्राम इथे तुम्हाला पाहायला मिळेल. डिसिजन का असेल यावरती नजर आहेत. रिव्ह्यूचा वापर तर केलाय, सक्सेस ठरतोय की अनसक्सेस याकडे देखील आपण पाहणार आहोत. इट्स अ वाईट बॉल. पहा खरं तर शफल होत खेळण्याचा प्रयत्न होता आणि आपण पाहिले खरं तर शरीरापासून खूप दूरवरती हा बॉल जो पाहायला मिळाला. व्हाईट बॉलचा इशारा तिथे अंपायरच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळाला. एक धाव इथे येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसेल. अक्षय तावरे खरं तर टॅलेंट खेळाडू आहेत, यंग टॅलेंट आहे आणि स्किल देखील भन्नाट त्यांच्याकडे आहे. तुम्ही पहा खरं तर सिमेंट विकेटवरती बॉलिंग करत असताना शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न नेहमीच त्यांचा आपण पाहिलाय. वाईड लाईनला चेंडू करण्याचा प्रयत्न देखील आपण त्यांच्याकडनं नेहमीच पाहतो. गती परिवर्तन देखील अक्षय तावरेच्या माध्यमातून पाहिलं जातं. इथे आपण पाहतोय अयुब शेखच्या बॅटमधला बॉल बाउंड्री लाईन पार अक्षय तावरेच्या बॉलिंग वरती येतोय. चौकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनीत चौका. 92 धावेपर्यंत पोहोचायचं असेल ना तर पॉवर प्ले मध्ये बॅटिंगची पॉवर अर्थात स्कोर कार्ड वरती ती पॉवर जनरेट झाली पाहिजे. धावा स्कोर कार्ड वरती दिसल्या पाहिजेत. अक्षय तावरे अयुब शेख साठी हाही बॉल आपण पाहतोय. खरं तर शफल होत खेळण्याचा प्रयत्न शरीरापासून लांब ठेवला आणि इथे ही खरं तर डॉन डिलिव्हरी आपण पाहतोय. 42 बॉल अजूनही शिल्लक आहेत आणि ही मॅच जिंकण्यासाठी परिस्थिती काय असेल याही गोष्टीची चर्चा इथे होणार आहे. 43 मध्ये 83. हो हाही बॉल अपील तर मोठं केलंय. पंचांकडे प्रश्न उत्तर काय येतंय. उत्साह प्रचंड आहे. थोडीशी बातचीत नक्कीच केली जाणार. मोठा उत्साह आपण पाहतोय कॉट बिहाइंड साठी. इथे मात्र रिप्ले मध्ये देखील ही गोष्ट तुम्ही पाहू शकता. अक्षय तावरे खर तर पहिल्या षटकामध्ये आयकॉन विरुद्ध आयकॉन अक्षय तावरे विरुद्ध अयुब शेख हे काउंटडाऊन पाहायला मिळालं आणि विशेषतः आपण पाहतोय कौल कोणाकडे जाणार, बाजी कोण मारणार याकडे मात्र लक्ष आहे. 9 धावा धावफलकामध्ये आहेत. स्क्रीनवरती देखील ही दृश्य काही क्षणामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. त्या अगोदर तिसऱ्या अंपायरकडनं खरं तर निर्णय काय येणार याच्या प्रतीक्षेमध्ये इथे मात्र संपूर्ण मैदान आहे, संघ आहेत, खेळाडू आहेत, संघ मालक आहेत. कारण ह्या निर्णयावरती ह्या मॅचच्या खूप साऱ्या इथे आपण पाहतो ना खऱ्या अर्थानं ह्या निर्णयावरती ह्या मॅचच्या खूप फेरबदल इथे मात्र जे अवलंबून आहेत. पाहूयात डिसिजन काय येणार. ऍक्शन रिप्ले मध्ये ही गोष्ट आपण पाहतोय. डिसिजन काय आहे याकडे देखील सर्वांचं लक्ष असेल. महत्वपूर्ण मॅच, महत्वपूर्ण खेळाडू एकमेकांसमोर आलेत आणि खरं तर मोठं अपील आपण पाहिलंय. पहिलं षटक संपलंय आणि इथे आपण पाहतोय खरं तर बॅट्समन सेफ आहेत. पहिलं षटक संपत असताना धावफलकामध्ये 9. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊनही अयुब शेख आणि अल्ताफ शेख. अयुब शेख आयकॉन आहेत. 4 बॉलमध्ये 7 बनवल्यात. एक बाउंड्री त्यांच्या बॅटमधून आपण पाहिली तर दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं अल्ताफ शेख जे की कॅप्टन आहेत. या अगोदरच्या मॅच मध्ये मोठी जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. याही मॅच मध्ये अपेक्षा असेल आणि याही मॅच मध्ये खरं तर तो परफॉर्मन्स द्यावा लागेल. षटक क्रमांक 2 कडे आपण येतोय. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय आसिफ खतीब आलेत आणि विशेषतः इथे मात्र आयोजकांकडनं काहीशा सूचना येत आहेत. डॉट बॉल इथे नसणार. इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉल
प्रेक्षकांसाठी आपण पाहतोय खरं तर लकी ड्रॉची खूपच हा गेला वाईड. अवीर सोलर सिस्टीमचे प्रोप्रायटर मान्य प्रतीक दादा कदम पाटील यांच्याकडून Thank you. एक आणि ड्रिंक्स ब्रेक मध्ये खरं तर तो लकी ड्रॉ इथे आपण करणार आहोत. भाग्यवान विजेता प्रेक्षक नामदार चषकाच्या दुसऱ्या रात्रीमध्ये कोण असणार आणि कोण जिंकणार. इथे एक स्पोर्ट्स सायकल प्रत्येक दिवसासाठी आपण पाहतोय. खरं तर इथे प्रत्येक भाग्यवान प्रेक्षकासाठी एक स्पोर्ट्स सायकल आहे. इथे तुम्हाला जर भाग्यवान विजेता बनण्याची संधी मिळवायची असेल ना तर इथे कुपन्स घ्या. प्रत्येक कुपनची किंमत 20 रुपये आहे. 20 रुपयात स्पोर्ट्स सायकल जिंकण्याची नामी संधी नामदार शशकाने दिली आहे. हाही बॉल आपण पाहतोय. खराब फिल्डिंग आणि बॅकअप चांगला आहे. अक्षय तावरे तिथे आलेत. धावफलक देखील आपण पाहतोय पुढे एकदा पुढे पोहोचते. 12 धावा धावफलकामध्ये. खराब फिल्डिंग काहीशी पाहायला मिळाली. रोहित खरात यांच्या माध्यमातून बॅकअप अक्षय तावरे यांचं पाहायला मिळतंय आणि स्कोर कडेही पुढे जात आहे. 12 धावा धावफलकामध्ये आहेत. 40 बॉल 80ची गरज. पुन्हा एकदा हाही बॉल. पुन्हा एकदा खराब फिल्डिंग. तेच दृश्य पुन्हा एकदा मैदानावरती पाहायला मिळते. ही चर्चा आपण पहिल्या बॉलपासून केली कारण ह्या अगोदरच्या मॅच मध्ये देखील त्या गोष्टीचे कुठेतरी पडसाद उमटले होते. संघाला पराभव स्वीकारावा लागला. तर ह्या मॅच मध्ये देखील आपण पाहतोय पहिल्या बॉलपासून हे चित्र पाहायला मिळालं आणि खरं तर फिल्डिंग हा चर्चेचा विषय ठरलाय. या अगोदरची मॅच तुम्ही पाहिलं असेल. खरं तर अमोल डुबेचे 2 कॅच सोडले आणि त्यानंतर संघाला पराभव स्वीकारावा लागला. तर ह्या मॅच मध्ये देखील आपण पाहतोय खरं तर आसिफ खतीबच्या बॉलिंग वरती क्षेत्ररक्षणामध्ये खरं तर तो क्लास पाहायला मिळत नाहीये. मिड विकेट मध्ये फिल्डर आलेत. आता बॉल फील्ड करतील. सिंगल घेण्याचा प्रयत्न होता आणि तो पूर्ण आहे. 14 धावा धावफलकामध्ये 1.4 नंतर शांत आणि सावध सुरुवात. ही शांतता फार काळ टिकणारी असेल कारण पॉवर प्ले मध्ये जरी आपण पाहतोय इथे आता सिंगल डबल्स आल्यात. काहीशे मोठे स्ट्रोक देखील या अगोदर आले होते पण हे षटक निर्णायक आहे आणि हे षटक खरं तर खूप संयमी आहे. कोणताही मोठा स्ट्रोक अजून पाहायला मिळाला नाही. मिडॉन मध्ये बॉल फिल्डर तिथे पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने बॉलला स्टॉप करतायत. फिल्डरच्या हातामध्ये बॉल गेलाय. 14 धाब्यांवरती आपण पाहतोय धावफलक थांबलाय. 37 बॉल 78 बडवायच्यात आणि ह्याही षटकामध्ये आसिफ खतीब खरं तर आपल्या नावाची चर्चा करतायत बॉलिंगच्या माध्यमातून. पुन्हा एकदा शरीरापासून लांब ठेवला हा बॉल. इट्स अ वाईड बॉल. अवंतर बॉल. हा गेला वाईड. अवीर सोलर सिस्टीमचे प्रोप्रायटर मान्य प्रतीक दादा कदम पाटील यांच्याकडून 11. अवंतर रन्स देखील आपण पाहतोय खरं तर खूप महत्वाचे आहेत आणि आतापर्यंत जर विचार केला तर 3 ते 4 धावा एक्स्ट्रा झाल्यात. त्यामुळे खरं तर ह्याही गोष्टीची इथे मात्र चर्चा होणं गरजेचं आहे कारण प्रत्येक गोष्टीची चर्चा आणि त्यातून काहीतरी संकेत खरं तर प्रत्येक मॅच मध्ये भेटत असतो. याबरोबर बॉल हवेमध्ये. फिल्डर बॉल खाली. अक्षय तावरे आणि पहिली विकेट. संघाचे कॅप्टन आउट होत आहेत. डीजे अरे का वाजव ना. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची टाळी. सगळे सिनियर प्लेयर थकले रे मला खेळायला पाहिजे ना पुन्हा. सगळे सिनियर प्लेयर दुसऱ्या षटकामध्ये पहा खरं तर विकेट आली. 2 षटकं संपली आहेत आणि शेवटच्या बॉलवरती खरं तर यश मिळालं. ग्रेट थ्रू मिळाला आणि षटक संपले. 15 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर एका विकेटच्या बहुबदल्यामध्ये. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. थँक्यू. ओव्हर संपलीचा ट्रान्स तुम्ही ऐकला आणि प्रीमियर लीग फॉर्मॅट मध्ये
विशेषतः आपण पाहतोय महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटचं हे एक वेगळं नाव लौकिक आहे. तुम्हाला नेहमीच ओव्हर संपल्यानंतर विकेट्स गेल्यानंतर षटकार चौकार आल्यानंतर ट्रान्स पाहायला मिळतात आणि खरं तर आयोजक असतील, ह्या परिसरातील उद्योजक असतील, त्यांच्या ॲडव्हर्टाईज ह्या ट्रान्सच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत असतात. आणि खरं तर आपण पाहिले एक वेगळा फॉर्मॅट प्रीमियर लीगमध्ये नेहमीच तुम्हाला पाहायला मिळतो. षटक क्रमांक 3 अक्षय तावरे आयुब शेखच्या विरोधात उंचावून खेळलाय, इनसाइड आउट, बॉल हवेमध्ये, आयुब शेखच्या बॅटमधनं बॉल आउट ऑफ द पार्क, शेरन षटकार. फटका असा द्वादार, हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार. 6 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे गेले. 21 धावा धावफलकामध्ये आल्यात. अजूनही 35 बॉल शिल्लक आहेत 71 बनवायच्यात. आयकॉन विरुद्ध आयकॉन, बेस्ट विरुद्ध बेस्ट. एक ठाणे जिल्ह्यातील आहेत, एक बारामती तालुक्यातील आहेत, एक मोरगावचे खेळाडू आहेत, एक ठाणे जिल्ह्यातून आलेत. खरं तर ग्रामीण क्रिकेट आणि शहरी क्रिकेट यांचा मिलाफ तुम्हाला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा उंच आकाशामध्ये बॉल हवाई मार्गाने बॅक टू बॅक, आयुब शेखच्या बॅटमधनं बॉल बाउंड्री लाईन पार, शेरन षटकार. फटका असा द्वादार, हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार. 2 षटकार आपण पाहिलेत ठाणे जिल्ह्यातील बदलापूर ह्या ठिकाणाहून आपण पाहतोय. खरं तर या स्पर्धेमध्ये दाखल झालेत ऑल इंडिया ओपन कॅटेगरीच्या आयकॉन म्हणून. ह्या स्पर्धेमध्ये त्यांना संधी मिळाली आहे आणि संधीचं सोनंही आपण पाहतोय आयुब शेख यांच्या माध्यमातून. तिसरा बॉल आयुब शेख बारामतीच्या दिशेला पाठवतायत पाहायला मिळतोय. आणि ह्या स्पर्धेतील पहिली षटकार हॅट्रिक पूर्ण करणारा खेळाडू ठाणे जिल्ह्यातील बदलापूर या ठिकाणाहून आलेले आयुब शेख तो रेकॉर्ड बनवतायत. फटका असा द्वादार, हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार. मंजिलें उन्हें नहीं मिलती जिनके ख्वाब बड़े होते हैं. मंजिलें उन्हें नहीं मिलती जिनके ख्वाब बड़े होते हैं. मंजिलें उन्हें मिलती है जो जिद पे अड़े होते हैं. जिद्द आयुब शेखची तुम्ही पाहिली. समोर कोण आहे यापेक्षा माझ्यामध्ये काय क्वालिटी आहे हे मैदानावरती आयुब शेखने दाखवून दिले. 3 चेंडूवरती 3 षटकार, 33 धावा आपण पाहतोय. पहिल्या 2 षटकांमध्ये धावांची गती अगदी कमी होती, पण तिसऱ्या षटकामध्ये ती आयुब शेखने वाढवली आहे. चौथा येणार का? डॉट बॉल, वेगवान बॉल होता. लेंथ बॉल करण्याचा प्रयत्न, कमबॅक अक्षय तावरेने केले आणि हे गरजेचं होतं कारण पहिल्या 3 बॉलवरती 3 षटकार आले. 2 आयकॉन एकमेकांच्या समोर आहेत आणि विशेषतः आपण पाहिलं रोज 4 नवीन संघ, त्यामध्ये खेळणारे 4 आयकॉन, त्यांचा फॅन फॉलोअर्स आज खूप मोठ्या प्रमाणात मैदानाच्या आतमध्ये आलाय. अक्षय तावरे या अगोदर देखील लोणी प्रीमियर लीग नामदार चषकाच्या दुसऱ्या पर्वामध्ये आपण त्यांना पाहिलं होतं, पण आयुब शेख पहिल्यांदा लोणीमध्ये आलेत, राहता तालुक्यामध्ये आलेत, त्यामुळे ह्या खेळाडूवरती सर्वांच्या नजरा असणार आहेत. हाही बॉल आपण पाहतोय, पुढे एकदा डॉट येतोय. पहिले 3 बॉल जर आपण पाहिले ना तर बॅट्समनच्या फेवरमध्ये 3 बॉलवरती बॅट्समनचा बोलबाला पाहिला तर त्यानंतरचे 2 बॉल ओळीनं डॉट आलेत. अक्षय तावरे इथे आपण पाहतोय कमबॅक करतायत. शेवटचा बॉल 31 बॉल मध्ये 59 ची गरज. हाही बॉल मिड विकेट मध्ये, फिल्डर कोणताही नसेल, अलॉंग द कार्पेट बॉल जातोय बाउंड्री लाईन पार. आयुब शेख यांच्या बॅटमधनं बॉल सीमारेषा पार, येतोय चौकार, 4 रन. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका, हा मारला चौकार. श्री साई वेंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनी चौकार.
जुंपली 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. कल्याण यादव आणि वीरराम बोरिया शिवनेरी स्ट्रायकर्स लोणी संगमनेर आणि पायरन्स क्रिकेट क्लब लोणी ह्या दोन संघांमध्ये मॅच ही आपण पाहतोय. चौथा संघ कोणता असेल जो सुपर 8 मध्ये जाईल. त्यानंतर खऱ्या अर्थानं चौथा संघ कोणता असेल जो कॉलबॅक मध्ये जाईल ह्या प्रश्नाचं उत्तर ही मॅच संपल्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 4 कडे आपण येतोय. 37 धावा या ठिकाणी मात्र धावफलकामध्ये आहेत आणि अजूनही शेवटची आपण पाहतोय 30 बॉल शिल्लक आहेत आणि 55 बनवायच्यात. प्रमोद सोनू ओहळ आलेत चौथ्या षटकासाठी. ड्राईव्ह केलाय हा बॉल अगदी क्षेत्ररक्षक अक्षय तावरे तिथे आहेत. बॉलला फील्ड करतील. सिंगल येते. एक चांगला स्टार्ट म्हणावा लागेल इथे मात्र कल्याण यादव शिवनेरी स्ट्रायकर्स लोणी संगमनेर या टीमचा. अयूब शेखनं खूप प्रभावित केलं संघाचा स्ट्रायकर बॉलरला. इथे आपण पाहिलं खरं तर त्याच्यावरती 3 लागोपाठचे ओळीनं षटकार ठोकले आणि ही एक स्ट्रॅटर्जी आहे. संघाच्या मुख्य गोलंदाजावरती तुम्ही आक्रमण करा. उर्वरित गोलंदाज हे नक्कीच तुमच्या पुढे गुडघे टेकतील. हो, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. बॉलमध्ये गती कमी होती. बाउन्सही कमी पाहायला मिळाला. बॅटच्या कक्षेमध्ये बॉल आला नाही. सोनू ओव्हळ खरं तर ह्याही गोलंदाजाची चर्चा आपण पाहिली आहे. इथे परफॉर्मन्स द्यावा लागेल. जैसा नाम वैसा काम मैदान के अंदर करना पडेगा. आयकॉनचं काम तर इथे आपण पाहतो. मैदानावरती 3 षटकार ठोकल्यानंतर अयूब शेख या नावाची चर्चाही आपण पाहिली. 13 मध्ये 31 बनवल्यात तर 28 मध्ये 54 बनवायच्यात. उंच खेळलाय. हेलिकॉप्टर उडवलंय आणि बॉल नो लुक. बॉल सीमारेषा पार. चरण षटकार. फटका असा द्वादार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार. ये बात रहेगी. वक्त गुजर जाएगा जिंदा ये बात रहेगी. दोस्त हमें हमेशा ये शाम यादगार रहेगी. कारण अयूब शेखची खेळी इथे मात्र स्मरणात असणार आहे. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली. काय फटके खेळलेत. नामदार चषकाला छान लावलेत आपल्या बॅटिंगच्या माध्यमातून. 37 बनवल्यात. 14 बॉलचा सामना केलाय. 264च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करतायत. 27 बॉल मध्ये अजूनही मॅच जिंकण्यासाठी 48 बनवायच्यात. सोनू ओहळ पुन्हा एकदा तयार आहेत. मोठा स्ट्रोक इथे तर खेळलाय. षटकार ठोकलाय. या अगोदर देखील आपण पाहिलं ओळीनं 3 षटकार ठोकले आणि षटकार हॅट्रिक पूर्ण करणारा ह्या स्पर्धेमधील पहिला खेळाडू अयूब शेख. ह्या रेकॉर्ड त्यांच्या नावावरती 3ऱ्या पर्वामध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा बॉल आउट ऑफ द पार्क. लागोपाठचा दुसरा बॉल बदलापूरच्या दिशेला जातोय आणि अयूब शेख सांगतात जा आणि तो बॉल घेऊन या. येतोय षटकार. चरण. फटका असा द्वादार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार. अयूब शेख आणि अयूब शेख हे नाव आज लोणीच्या मैदानावरती गाजते. नामदार चषकामध्ये गाजते. लोणी प्रीमियर लीग मध्ये गाजते. पुन्हा एकदा 3रा बॉल हवेमध्ये खेळलाय. फिल्डर बॉल पर्यंत पोहोचणार का. कॅच. हो कॅच ड्रॉप.
दुसऱ्या धाब्याचा प्रयत्नही आपण पाहतोय आणि 2 धाबा इथे पूर्ण झाल्यात. अय्यूब शेखला जीवदान, अय्यूब शेखला जीवदान म्हटल्यावरती आपण पाहतोय खरं तर पराभवाला आमंत्रण. अय्यूब शेखला जीवदान म्हटल्यावरती आपण पाहतोय खरं तर आज इथे मात्र काय घडणार आणि काय बिघडणार हे देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. कारण इतका स्फोटक खेळाडू ह्या शैलीमध्ये खेळतोय आणि त्याचा कॅच जर तुम्ही मिस करत असाल ना तर ही मॅच देखील कदाचित तुम्हाला मिस करावी लागेल. पुन्हा एकदा फुल ऑफ लेंथ चांगल्या गतीचा बॉल होता, त्याला फक्त ड्राईव्ह केलं. गतीचा चांगला वापर अय्यूब शेखने केलाय. सेन्सिबल क्रिकेट पहा, 2 बॉलवरती 2 मॅक्झिमम स्ट्रोक खेळले, त्यानंतर फक्त बॉलला ड्राईव्ह केलं, सिंगल घेतली आणि ही एका मोठ्या खेळाडूची निशाणी आहे. इथे आपण पाहतोय सिंगल घेतली, स्ट्राईक पुन्हा एकदा स्वतःकडे ठेवतायत. षटक संपलंय, षटक क्रमांक 4 आणि स्कोर कार्ड वरती 53. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. बचके रे ना कुणाला मिळणार स्पोर्ट सायकल? तो लकी ड्रॉ आपण काढतोय मुख्य मंचावर. आणि विशेष म्हणजे एखाद्याचं नाव आलं तो इथे उपस्थित नाहीये, तो उद्या येऊन आयोजकांशी संपर्क त्यांनी जरी केला, चिठ्ठी घेऊन आला तरी त्याला उद्या सायकल आम्ही देऊ. आणि भाग्यवान विजेते आहेत 426 कुपन क्रमांक आणि नाव आहे वैभव वाघ. 426 वैभव वाघ, त्यांना मिळणार आहे स्पोर्ट सायकल आहे तिथे. आणि त्यांना मी विनंती करेल आपण यायचंय, आपल्याला इकडे स्पोर्ट सायकल दिली जाणार आहे. कोण आहे वैभव वाघ? हात करा, हात आहे का? ओके ओके, या चला थोडंसं धावत या, कारण जाताना तुम्हाला सायकलवरच जायचंय. 426 क्रमांकाची 426 क्रमांकाचं कुपन आहे. वैभव वाघ त्यांचं नाव आहे आणि ते आपण इथे दाखवतोय सुद्धा प्रेक्षकांना. आजचे हे भाग्यवान विजेते आहेत आणि यांना मिळणार आहे स्पोर्ट सायकल. उद्या सुद्धा एक स्पोर्ट सायकल, परवा सुद्धा एक स्पोर्ट सायकल, 5 दिवस स्पोर्ट सायकल आणि शेवटच्या दिवशी 6व्या दिवशी इलेक्ट्रिक स्कूटी जिंकण्याची संधी आहे. त्यामुळे कुपन सुद्धा आपण आवर्जून खरेदी करा. 20 रुपयांमध्ये सायकल आहे, 50 रुपयांमध्ये इलेक्ट्रिक स्कूटी जिंकण्याची संधी आहे. वैभव वाघ यांना आपण ती सायकल आता लगेच प्रदान करू. मी वैभव वाघ यांना विनंती करतो आपण लगेचच या ठिकाणी स्टेजवर यायचंय आणि आपल्याला ही स्पोर्ट सायकल इथे दिली जाणार आहे. 426 क्रमांक वैभव वाघ विजेते. थँक्यू व्हेरी मच. जाऊयात मॅचच्या दिशेने. धन्यवाद. थँक्यू. भाग्यवान विजेता प्रेक्षक आपण पाहिलाय, तर या मॅच मध्ये विजेता कोण असेल ह्या गोष्टीची चर्चा आपण करणार आहोत. 22च्या माध्यमातून बॉल बॉन्ड लाईन पार, नो तो जातोय 4 धाब्यांसाठी, येतोय चौकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनीत चौका. 57 धावा आपण पाहतोय आणि पहिल्याच बॉलवरती
इथे मात्र 22च्या माध्यमातून 4 धावा मिळाल्या. 23 बॉल 35 ची गरज. निलेश वरपे जे की महाराष्ट्र पोलीस काल इन ऍक्शन आपण पाहिले, आज आयोजकांच्या भूमिकेमध्ये आहेत. स्क्रीनवरती आपण त्यांना देखील पाहिले. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला हा बॉल पाहायला मिळाला. विकी मुंडे बॉल थांबवू शकले नाहीत आणि नॉन स्टॉप रिझन मधून थर्ड मॅन एरियामध्ये बॉल बाउंड्री लाईन पार. 4 धावा आल्यात. 57 ऑन स्कोर बोर्ड. पुन्हा एकदा ओव्हर फुल टॉस, त्याला दिशा भेटते. डीप कव्हर पॉइंट मधला बॉल बाउंड्री लाईन पार. धावा येत आहेत. पुढा अय्यूब शेख यांच्या माध्यमातून 4. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंगे. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स. तर मुख्य मंचावर आपण वैभव वाघ यांना सायकल सुद्धा इथे प्रदान करतोय आणि आमचे साईनाथ आहेर आणि सुशांत आहेर पाटील, आमचे प्रतीक भाऊ कदम हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. यांच्या उपस्थितीमध्ये आपण ही सायकल इकडे प्रदान करणार आहोत या ओव्हर नंतर. धन्यवाद. थँक्यू. आणि ह्या स्पर्धेमध्ये दुसऱ्या रात्रीमध्ये दुसरं अर्धशतक पूर्ण करणारे खेळाडू नाव आहे अयूब शेख. 20 चेंडू आणि 52 धावांची इनिंग. जोरदार टाळ्या. अर्धशतक पाहायला मिळालं. आजही एक अर्धशतक. काल अमोल साळवे यांचे एक अर्धशतक. काल एक सुपर ओव्हर तुम्ही पाहिली. आज इथे आपण पाहिले एक जबरदस्त मॅच पुन्हा एकदा तुम्हाला पाहायला मिळते. अय्यूब शेख यांचं लागोपाठचे 3 षटकार तुम्ही आज पाहिलेत. आज देखील नामदार चषकाची चर्चा, लोणी प्रीमियर लीगची चर्चा ही महाराष्ट्रामध्ये होताना तुम्हाला पाहायला मिळेल. अय्यूब शेख खूप जबरदस्त इनिंग पेश केली आहे. हाही बॉल आपण पाहतोय. बॉलमध्ये खरं तर थोडीशी गती कमी होती. बाउन्स पाहायला मिळाला आणि भाग्यवान प्रेक्षक, त्या विजेत्या प्रेक्षकाला आपण सायकल देतोय आणि 20 रुपयांमध्ये ही स्पोर्ट्स सायकल जिंकण्याची संधी देखील जी या ठिकाणी भाग्यवान प्रेक्षकाला मिळाली. स्पोर्ट्स सायकल आपण वैभव वाघ यांना प्रदान करतोय. एकदा वैभव साठी जोरदार टाळ्या. आज या स्पर्धेमधले पहिले भाग्यवान विजेते आणि एक ब्रँडेड हर्क्युलस कंपनीची सायकल त्यांना इकडे प्रदान केली जाते. 20 रुपयांमध्ये स्पोर्ट सायकल जिंकण्याची संधी अजूनही आपल्या सर्वांना आहे. त्यामुळे दररोज आपण 20 रुपयांचं कुपन खरेदी करा. वैभव, कुठे राहतोस तू? येत सावधपूर. कसं वाटतंय सायकल मिळाली आज? चांगलं वाटतंय. याच्या अगोदर होती का सायकल? हा होती ना. आता एवढे जण आले, एका सायकलवर एवढे जाणार नाही. कोण जाणार? काय आम दोघं. आहा. काय आम दोघं. आता ही सायकल तू वापरशील का कोणाला देशील? हा आम्ही वापरणार. चला, खूप खूप अभिनंदन वैभव वाघचं. आणि मित्रांनो, उद्या सुद्धा आपल्यासाठी 20 रुपयांचं कुपन आणि त्यामध्ये स्पोर्ट्स सायकल जिंकण्याची संधी आहे. त्यामुळे आपण कुपन खरेदी करा, आपलं नशीब आजमावा, हीच विनंती आम्ही तुम्हाला करू. आणि ठीक आहे, चला जाऊयात आपण कॉमेंटरी बॉक्स मध्ये. आणि ज्यांनी कुपन घेतलं होतं, ज्यांना सायकल मिळाली नाही, त्यांनी निराश होऊ नका. तुम्हाला अजूनही 4 दिवस 4 रात्र संधी आहे. धन्यवाद. जाऊयात कॉमेंटरी बॉक्स मध्ये. धन्यवाद. थँक्यू. वैभव वाघचे भाग्यवान विजेते आपल्याला पाहायला मिळाले आणि स्पोर्ट्स सायकल इथे मात्र नामदार चषकाच्या माध्यमातून, लोणी प्रीमियर लीगच्या माध्यमातून इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळाली. स्क्रीनवरती तुम्ही पाहताय. खरं तर 4 व्हीलर कार, त्यानंतर 2 व्हीलर बाईक आणि शेवटच्या दिवशी लकी ड्रॉ मध्ये दिली जाणारी इलेक्ट्रिक बाईक देखील जी मंचाच्या समोर आहे. जी की 4 व्हीलर कार पहिल्या क्रमांकाच्या संघ मालकासाठी कोणाचं स्वप्न इथे मात्र पूर्ण होणार. कोण ह्या कार मध्ये बसणार आणि खरं तर नामदार चषकाचा विजेता ठरणार, त्यासाठी खरं तर हा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आहे. पुन्हा एकदा कट केलाय बॉल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. खराब फिल्डिंग. बॉल पुन्हा एकदा बाउंड्री लाईन पार. धावा येतात 4. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंगे. पाहुणी मोका हा मारला चौका.
श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनीत धन्यवाद सर. स्पर्धेच्या निमित्ताने सन्माननीय गोविंद भाऊ कोकणे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं नामदार चषकामध्ये मनपूर्वक स्वागत आहे. धन्यवाद. मिसफिल्डच्या माध्यमातून खरं तर बाउंड्री तुम्हाला पाहायला मिळाली. या अगोदरच्या षटकाच्या शेवटच्या बॉलवरती देखील तेच दृश्य तुम्हाला पाहायला मिळालं होतं. आणि ही चर्चा आपण पहिल्या बॉलपासून ठेवली. खराब फिल्डिंग, विशेषतः पायरन्स क्रिकेट क्लब लोणी ह्या संघाचा खरं तर हा चर्चेचा विषय ठरलाय. बॉलिंग युनिट बरोबर खरं तर बॅटिंग युनिट देखील स्ट्रॉंग आहे, पण क्षेत्ररक्षण ह्या विषयावरती संघाला खरं तर इथे मात्र थोडंसं लक्ष केंद्रित करावं लागेल, थोडीशी सुधारणा कराव्या लागेल. पुन्हा एकदा पॉईंट क्षेत्रामध्ये बॉल सिंगल पूर्ण केली आहे. तो फेकी खराब येते. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न आपण पाहतोय आणि 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. 2 धावा पूर्ण होत आहेत. स्कोर कार्ड मध्ये आपण पाहतोय हलकासा बदल. 73 धावा धावफलकामध्ये. 15 बॉल शिल्लक, 19 धाव्यांची गरज. अक्षय अनिकेत काळे आहेत आणि अय्यूब शेख जे की दुसऱ्या रात्रीमध्ये आपण पाहतोय इथे अर्धशतक पूर्ण केलं. षटकर हॅट्रिक ही पूर्ण केली आणि ह्या मॅच मध्ये रेकॉर्ड बनवतायत नामदार चषकामध्ये लोणी प्रीमियर लीग मध्ये. हाही बॉल आपण पाहतोय खरं तर गती कमी होती आणि तिथे एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळतोय. इट्स अ वाईड बॉल. हा गेला वाईड. अवीर सोलर सिस्टीमचे प्रोप्रायटर मान्य प्रतीक दादा कदम पाटील यांच्याकडून स्क्रीनवरती देखील आपण पाहतोय खरं तर आमच्या आयोजक टीम तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. त्यामध्ये महाराष्ट्र पोलीस निलेशजी वरपे आहेत, सुशांतजी आहेर पाटील आहेत, निलेशजी गायकवाड आहेत आणि त्यांची संपूर्ण टीम खरं तर मुख्य मंचावरती आपण पाहतोय. ह्या सामन्याचा आस्वाद घेताना दादाभाई शेख यांना देखील तुम्ही पाहताय. काहीशा सूचना देत आहेत. प्रेक्षक खरं तर ह्या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. 12 वाजले तरी प्रेक्षक इथे मैदान सोडायला तयार नाहीयेत. यावरनं ह्या स्पर्धेची लोकप्रियता किती आहे हे नक्कीच तुम्हाला समजल्याशिवाय राहणार नाहीये. खूप सारे प्रेक्षक अजूनही स्टँड मध्ये आहेत. आज देखील आपण पाहतोय दुसऱ्या दिवसामध्ये या स्पर्धेची चर्चा तुम्ही पाहिली. 4 संघ, त्यामध्ये खेळणारे 4 आयकॉन, तालुका आयडॉल्स, त्यानंतर लोकल खेळाडू देखील खरं तर चर्चेमध्ये येताना तुम्हाला पाहायला मिळाले. आणि आजचा हा दुसऱ्या रात्रीमध्ये नामदार चषकाचं क्रिकेट खूप दर्जेदार पाहायला मिळते. रिव्ह्यूचा वापर तर केलाय. डिसिजन काय असेल याकडे देखील. इट्स अ वाईड बॉल. स्क्रीनवरती तुम्ही पहा, ही दृश्य पुढे एकदा तुम्हाला पाहायला मिळतील. वाईड बॉल. स्कोर कार्ड पुढे पोहोचेल धावफलकामध्ये 74. 74 धावा धावफलकामध्ये आहेत. मॅच कडे आपण येतोय. हो, उंच खेळलाय. मिड विकेट मध्ये बॉल. फिल्डर आलेत. कॅच होणार का? नो मॅन्स लँड मध्ये बॉल. दूरवरनं बॉल पर्यंत जाण्याचा प्रयत्न केला. उंची खूप होती. डिस्टन्स कमी पाहायला मिळाला, पण फिल्डर बॉल पर्यंत पोहोचू शकले नाहीत. रोहित परब जे की आपण पाहतोय इथे 6व्या षटकामध्ये आलेत. वेगवान गोलंदाजांमध्ये नाशिक शहरामध्ये आणि नाशिक परिसरामध्ये याही खेळाडूची चर्चा आपण नेहमीच पाहतो, पण ह्या टुर्नामेंटमध्ये थोडेसे निराश हताश आहेत. अजूनपर्यंत जो सूर त्यांना त्यांच्या बॉलिंगमध्ये मिळाला नाही. हो 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 हो, पुन्हा एकदा डॉट बॉल. ह्या गोलंदाजीसाठी रोहित परब यांची ओळख आहे आणि खरं तर वेगाबरोबर अचूक टप्प्यांवरती गोलंदाजी करत असताना विकेट टेकर गोलंदाज म्हणून रोहित परब आपण या परिसरामध्ये पाहिलेत. नाशिकचे असणारे खेळाडू आहेत आणि विशेषतः ह्या परिसरामध्ये प्रीमियर लीग फॉर्मॅटमध्ये प्रचंड मागणी आहे. पण ह्या परिस्थितीमध्ये देखील आपण पाहतोय इथे एक चांगली कामगिरी करतायत. काहीसं खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यामुळे खरं तर गोलंदाजांमध्ये जो कॉन्फिडन्स आहे ना, तो ह्या मॅच मध्ये पाहायला मिळाला नाही. 75 धावा धावफलकामध्ये आहेत. शेवटचे 13 बॉल अजूनही 17 बनवायच्यात. कॉलबॅक मध्ये कोण जाणार, सुपर 8 मध्ये कोण जाणार, ह्या गोष्टीची चर्चा इथे होतीये. रोहित परब तयार. अय्यूब शेख उंचावून खेळण्याचा प्रयत्न. बॉल जातोय लॉंग ऑन मध्ये. फिल्डर आहेत, बॉलला फील्ड करतील. एक सिंगल येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कोणताही नसेल आणि याबरोबर षटक क्रमांक 6 संपले. 6 षटकांच्या समाप्तीनंतर 76. 12 चेंडू 16 ची गरज.
शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. बचके रहना रे बाबा, बचके रहना रे. काय झालं हे तर माहिती नाही, पण नो बॉल आलाय हे तर नक्कीच क्रीडा रसिकांनी पाहिलंय. 77 धावा, फ्री हिटचं लायसन. स्ट्राईक रेट वरती अडिकेत काळे आहेत. ओ हो, बिग विकेट आपण पाहतोय. बिग ब्लास्ट केलाय आणि बॉल थेट पाठवलाय मुख्य मंचावरती. छेरन षटकार. फटका असा द्वादार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार. होते कदाचित एका हातामध्ये जेल घेण्याचा प्रयत्न त्यांचा होता, पण आज खरं तर ते इन ऍक्शन मध्ये आहेत. कदाचित जेल झाला असता तरी ते पारितोषिक मिळालं नसतं. हे फक्त प्रेक्षकांसाठी आहे. जे खेळाडू तुम्हाला इन ऍक्शन मध्ये आहेत ना, त्यांना ते पारितोषिक दिलं जाणार नाही. अ, 83 धावा धावफलकामध्ये आहेत. हा खरं तर गमतीचा विषय आहे. मॅच मध्ये आपण पाहतोय थोड्याशा खरं तर बदल इथे होत आहेत. शेवटचे 12 चेंडू 9ची गरज आहे. फनी मोमेंट्स आणि फनी क्लिप्स खरं तर हे देखील तितकंच गरजेचं आहे. जाऊया मॅच कडे. आसिफ हाही बॉल उंच खेळलाय. उंची खूप आहे, लांबी कमी. फिल्डर बॉल खाली कॅच होतोय. फलंदाज बाद. ए डीजे अरे लका वाजव ना. संधी साधणी थेट पठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड थँक्यू. अयूब शेख आउट होत आहेत. 26 बॉल मध्ये 57 धावांची इनिंग, अर्धशतकीय खेळी पूर्ण केली. ही इनिंग आवडली असेल ना तर एकदा अयूब शेख यांच्यासाठी जोरदार टाळ्या. जबरदस्त बॅटिंग. संघाला गरज होती त्यावेळेस मैदानावरती आले आणि त्यानंतर आपण पाहिलं खरं तर एक जबरदस्त कामगिरी, जबरदस्त इनिंग. अर्धशतक, ओळीनं 3 षटकार ठोकले आणि हा रेकॉर्ड त्यांच्या नावावरती आहे. अभी तो असली मंजिल पाना बाकी है, अभी तो असली मंजिल पाना बाकी है, अभी तो इरादों का इंतहाम बाकी है, अभी तो तोली है मुट्ठी भर जमीन, अभी तो तोलना आसमान बाकी है. हे सांगून गेलेत इथे अयूब शेख. टाइम अप झालाय. 83 धावा आपण पाहतोय ज्या धावफलकामध्ये आहेत. एक क्षेत्ररक्षक आता 30 सर्कलच्या आतमध्ये येणार आहे. बॉल शेवटचे बाकी आहेत 11, बनवायच्या तथुनी 9. कल्याणी यादवानी वीरा मोरिया शिवनेरी स्ट्रायकर्स लोणी संगमनेर. युवराज गुंजाळ आल्याबरोबर पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. या अगोदरच्या मॅच मध्ये काही प्रेक्षणीय फटके आपण त्यांच्या बॅटमधनं पाहिले आणि खरं तर संघाला विजय मिळवून देण्यामध्ये त्यांचाही एक मोठा वाटा अगोदरच्या मॅच मध्ये राहिलाय. तर ह्या मॅच मध्ये देखील तोच प्रयत्न असेल, पण 10 चेंडू मध्ये फक्त 9 बनवायच्यात. त्यामुळे रिक्स घेणं इथे गरजेचं वाटत नाहीये. युवराज गुंजाळ संगमनेर तालुक्यातील खुलेवाडीचे असणारे खेळाडू. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कमी कालावधीमध्ये प्रकाश झोतामध्ये आलेलं नाव आणि
हे खरं तर त्यांच्यामध्ये असलेलं स्किल, त्यांच्यामध्ये असलेलं टॅलेंट, त्यांच्यामध्ये असलेली जिद्द आणि त्यांची मेहनत आपण पाहिले नेहमीच चर्चेमध्ये असतात. राहाता तालुका असेल, संगमनेर तालुका असेल, अहमदनगर जिल्ह्यामध्ये नेहमीच युवराज गुंजाळ प्रत्येक लीगमध्ये तुम्हाला युवराज गुंजाळ ह्या नावाची चर्चा जी पाहायला मिळते. हो हो हो, खूप सुंदर प्रतिम बॉल आसिफ खतीब यांच्या माध्यमातून शिरण्यापासून लांब ठेवला, वेग होता, बाउन्स देखील पाहायला मिळाला. युवराज गुंजाळ समजू शकले नाही, डॉट बॉल येतोय. 9 चेंडू 9ची गरज आहे. बॉल टू रन हे सिच्युएशन ह्या सामन्यामध्ये आली. इथून पुढे खरं तर पायरन्स क्रिकेट क्लब लोणी संघाला जर मॅच मध्ये यायचं असेल तर इथं लागोपाठच्या काही विकेट येणं गरजेचं आहे, लागोपाठची डॉट बॉल येणं गरजेचं आहे, एखादं मेडन षटक येणं गरजेचं आहे. पण थांबेल तो युवराज गुंजाळ कटला, बॉल थेट संगमनेरच्या दिशेला पाठवलाय आणि विजयाचे संकेत दिलेत. सामन्यातील हवा काढून टाकणारा सुपर डुपर हिट चेरन. फटका असा द्वादार, हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार. 8 चेंडू 3ची गरज. युवराज गुंजाळ पुन्हा एकदा हलक्या तडपहा बॉलला खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटची आतली कड घेतली आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आले. सिंगल भेटतीये, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न नसेल. स्कोरकडे पुढे गेले. 90 धाबा आहेत. 7 चेंडू 2ची गरज. शेवटच्या बॉलवरती मॅच फिनिश होणार की शेवटच्या षटकाकडे ह्या मॅच जाणार आहे, या गोष्टीची चर्चा इथे आपण करणार आहोत. नामदार चषक दुसरी रात्र, शेवटची मॅच आणि नामदार चषकाच्या सुपर 8 मध्ये पोहोचणारा चौथा संघ कोणता असेल. उद्या देखील 4 नवीन संघ आणि त्यानंतर खरं तर कॉलबॅक, त्यानंतर सुपर 8 आणि शेवटच्या दिवशी सेमीफायनल आणि फायनलच्या मॅच. डॉट बॉल एक सिंगल तर या ठिकाणी पूर्ण केली आहे. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न हा कोणताही नसेल. एक सिंगल पूर्ण होतीये. स्कोर इज लेवल. स्कोर लेवल झालाय. 91 धाबा, शेवटचे 6 चेंडू आणि 1 धाब्याची गरज. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत असेल. शेवटचे 6 बॉल, त्यानंतर खरं तर आजची रात्र संपणार आहे. नामदार चषकाचा दुसरा दिवस, दुसरी रात्र, त्यावरती फुल स्टॉप लागणार. उद्या 4 नवीन संघ, 4 नवीन आयकॉन, तालुका आयडॉल्स, लोकल खेळाडू आणि पुन्हा एकदा नामदार चषक. ह्या गोष्टीची चर्चा उद्या देखील या ठिकाणी होणार. पण आज खरं तर कॉलबॅक मध्ये कोण जाते, सुपर 8 मध्ये कोण जाते, 6 मध्ये 1ची गरज. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता आणि सिंगल पूर्ण झाली आहे. कल्याण यादव आणि वीरा बोरिया शिवनेरी स्ट्रायकर संगमनेर लोणी. कल्याणजी यादव, राम शिंदे दाजी, ओमकार खटलेकर, नवनाथ पानसरे, जगन पवार, सुशील परसूर आणि सागर जिवरपे यांच्या मालकीचा संघ पोहोचलाय सुपर 8 मध्ये. जीत ही लपंडावरे चित्त राहू दे मनी झुंजायची पुन्हा. आपला शानदार खेळ पाहुणी आम्ही झालो दंग. नामदार चषकाच्या या चुरशीच्या लढाईत तुम्हीच ठरला दमदार विजेता संघ. साई समृद्धी मेडिकलचे प्रोप्रायटर मान्य चैतन्य गाढवे पाटील यांच्याकडून विजयी ठरलेल्या या संघाचे हार्दिक अभिनंदन. दुसऱ्या रात्रीमध्ये देखील खूप सुंदर क्रिकेट पाहायला मिळालं. शेवटच्या मॅच मध्ये आपण पाहिलंय खरं तर संगम